दशाने समाजाची मिशन साधना, दशाने समाजाची मिशन साधना, संधी मिळेल भव्य भवितव्य करण्या, संधी मिळेल उज्ज्वल भवितव्य करण्या, दशाने समाजाची मिशन साधना, दशाने समाजाची मिशन साधना. गंगामाता मंदिरे पोलादपूरचे, गंगामाता मंदिरे पोलादपूरचे, राधा कृष्ण मंदिर दापोली पुण्याचे, राधा कृष्ण मंदिर दापोली पुण्याचे, महाडला सुंदर शोभते हवेली, महाडला सुंदर शोभते हवेली, खेडच्या मंदिरी माधुरी फुलली, खेडच्या मंदिरी कृष्ण माधुरी फुलली, झाल तिथे तिथे तुझ्या पवित्र दर्शना, झाल जिथे तिथे तुझ्या पवित्र दर्शना, दशाने समाजाची मिशन साधना, दशाने समाजाची मिशन साधना, संधी मिळेल उज्ज्वल भवितव्य करण्या, संधी मिळेल उज्ज्वल भवितव्य करण्या, दशाने समाजाची मिशन साधना, दशाने समाजाची मिशन साधना. समाज शिंप्यातील हे माणिक मोती, समाज शिंप्यातील हे माणिक मोती, भावी जीवनात तुम्हा मार्ग लावीती, भावी जीवनात तुम्हा मार्ग लावीती, जया योग्य जीवन मिळेल हो गती, जया योग्य जीवन मिळेल हो गती, आम्ही तुम्ही सगळे साधाल प्रगती, आणि तुम्ही सगळे साधाल प्रगती.
भवितव्य कल्याणी संधी मिळेल उज्ज्वल भवितव्य कल्याणी दशाने समाजाची मिशन साधना दशाने समाजाची मिशन साधना दशाने समाजाची मिशन साधना. Over to you, Priya ji. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. मी महाड येथून प्रिया देशपांडे आपण सर्व ज्ञाती बंधू भगिनींचं डायमंड बिहाइंड द कर्टन या प्रेरणादायी कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत करते. असं म्हणतात की काम असं करा की नाव होऊन जाईल आणि नाव असं करा की काम होऊन जाईल. या ओळींप्रमाणे आजच्या कार्यक्रमात ज्या नामांकित व्यक्तिमत्वाचे आज आपण पैलू उघडून पाहणार आहोत ते म्हणजे आजचे डायमंड प्राध्यापक डॉक्टर समीर अरुण बुटाला. मी सन्माननीय बुटाला सर यांचे या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. आपण सर्वच डॉक्टर बुटाला यांना ओळखता. अतिशय शांत संयमी स्वभावाचे बुटाला सर हे सुंदरराव मोरे कॉलेज कोल्हापूर येथे गेली 22 वर्ष ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. भूगोलाचे गाढे अभ्यासक व या विषयांमध्ये यांनी डॉक्टरेट संपादित केली आहे व आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळा ठसा यांनी उमटवलेला आहे. बऱ्याचदा भूगोल विषय हा आपल्याला भीतीचा वाटत असतो, परंतु या भूगोल हा विषय अतिशय सखोल व्याप्तीचा आहे आणि या भूगोल विषयाविषयी एक मनोरंजक माहिती रंजक माहिती आपल्याला डॉक्टर इथे सांगणार आहेत. अशा अभ्यासू व्यक्तिमत्वाला आज आपण जवळून अभ्यासणार आहोत, जवळून ऐकणार आहोत. मगाशी म्हटल्याप्रमाणे की बुटाला सर एक शिक्षक आहेत आणि प्रत्येक शिक्षक हा व्यासंगी असतो. मुलांना शिकवता शिकवता, मुलांना घडवता घडवता स्वतःही शिकत असतो, स्वतः घडत असतो. एक चारोळी इथे मी आवर्जून सांगू इच्छिते की आकाशात दिसती अगणित तारे, आकाशात दिसती अगणित तारे, वसुंधरेवर वृक्ष वेली सारे, रहस्य त्यांचे जाणून घ्या रे, रहस्य त्यांचे जाणून घ्या रे, असता भूगोलाचे तज्ञ सामोरे. अर्थात संशोधन पद्धत हीच विकासाची दिशा या विषयांतर्गत डॉक्टर समीर बुटाला या अभ्यासू व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहेत. महाडमधील एक हस्र लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणजे रायगड भूषण श्री सुधीरभाई शेख. सुधीरभाई आपलंही या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करते. अर्थात सुधीरभाईंची ओळख करून द्यायला हा वेळ खूप कमी आहे, तरीही एक औपचारिकतेचा भाग मी इथे पार पाडणार आहे. कोकण मराठी साहित्य परिषद या साहित्यिक चळवळीमध्ये गेली 40 वर्ष सुधीरभाईंचं योगदान अमूल्य असं आहे. महाड कोकण मराठी साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत, तर सध्या ते केंद्रीय संमेलन प्रमुख म्हणून पदभार सांभाळत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रंग सुगंध ही जी साहित्यिक आणि सांस्कृतिक जी चळवळ आहे ती लोकप्रिय करणारे आणि या संस्थेद्वारा जो पुस्तक बाग हा एक उपक्रम राबवला जातो, त्या उपक्रमाद्वारे एक भावी वाचक पिढी निर्माण करण्याचं अमूल्य कार्य सुधीरभाई करीत आहेत. नागपूर येथील इंडिया इन्स्टिट्यूट युथ वेलफेअरच्या
बेस्ट अवॉर्डने सुशोभित सन्मानित सुधीरभाई एक महाडमधील निवेदन क्षेत्रातील सुधीर गाडगीळ असं म्हटलं तर अतिशयोक्ती वाटू नये. एक उत्तम समन्वयक असणारे सुधीरभाई आज येथे डॉक्टर समीर बुटाला यांच्याशी संवाद साधणार आहेत. अर्थात सुधीरभाईंची ही ओळख ही खूप संक्षिप्त आहे असं मी आवर्जून सांगू इच्छिते. या दोन्ही अतुल्य व्यक्तिमत्वांची ओळख करून देण्याचं कार्य एक खारीचा वाटा माझ्याकडे आलेला आहे याचा मला आनंद होत आहे आणि मी संयोजकांचे यासाठी आभार मानते. तसेच आपणा सर्वांचे पुनश्च या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करते आणि यापुढील सर्व सूत्र मी सुधीरभाई यांच्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद. हॅलो. सुधीर काय अडचण आहे? हा काय नाही, एक मिनिट. ओके. हॅलो. येतोय आवाज भाई? हा पण डिस्प्ले मला काही शेअर करायचं तर तुम्ही शेअर करू शकाल बाई. हो. हा येतोय आवाज येतोय. हा. समीर सर तुम्हाला काही शेअर करायचं तर करू शकाल. हो हो. सतीश भाई बोलणार आहेत काही? नाही बोला, तुम्ही बोला, मी नंतर बोलेन कार्यक्रम झाल्यावर. बरोबर. नमस्कार. हा. डायमंड बिहाइंड द कर्टन या अतिशय प्रेरणादायी कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्या ज्ञाती बांधवांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. सगळ्यांना जय श्रीकृष्ण. प्रत्येक शनिवार आणि रविवारी थक्क करणारे डायमंड्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि त्यांची जर एकूणच कामाची उंची लक्षात घेतली तर प्रत्येक समाज बांधवाला त्यांचा अभिमान वाटावा असंच काम त्यांच्या हातून होत आलेलं आहे. महाडसारख्या छोट्या आणि इतिहास प्रसिद्ध गावामध्ये आजचे जे डायमंड्स आहेत त्यांचं हे जन्मगाव आहे. रायगडचे सुपुत्र असं अभिमानाने या ठिकाणी म्हणतो. आणि खरं तर मोठ्या शहरामध्ये संधी मिळत असतात आणि छोट्या गावामध्ये राहून मिळालेल्या संधीचं सोनं करून त्यातून आंतरराष्ट्रीय कीर्तीचं काम करणं ही अतिशय अवघड अशी बाब आहे. आणि मला असं वाटतं हे अवघड काम ज्यांनी खरोखर सत्यामध्ये आणलंय ते आजचे डायमंड आहेत प्राध्यापक डॉक्टर समीर बुटाला. खरं तर त्यांचा विषय भूगोल. आपण लहानपणापासून भूगोल या विषयाकडे कशा पद्धतीने पाहत आलोय हे प्रत्येकाने थोडंसं मागे जाऊन पाहावं. इतिहास आणि नंतर भूगोल. आणि जे जुन्या काळातील लोक आहेत त्यांना इतिहास, भूगोल आणि नागरिक शास्त्र या त्रयीच माहिती आहे. तेव्हा भूगोल म्हटले की खारे वारे मतलई वारे आणि त्याच्या पलीकडे आपल्या डोक्यात आणखीन काही वारे जे जातात ते अशा एवढ्या सीमित आपण शिकलेला भूगोल आहे की जेवढं पाठांतर करतं आणि तेवढंच त्याचं त्याच्या पलीकडे भूगोलात काय आहे ते आम्हाला माहीत नाही. पण जसे आपण मोठे होतो आणि आता एकूणच ग्लोबलायझेशनच्या जमान्यामध्ये आपण ज्यावेळेला सगळ्याकडे पाहतो त्यावेळी एक गोष्ट अशी लक्षात येते की खऱ्या अर्थाने भूगोलाचा अभ्यास करणं ही काळाची गरज निर्माण झालेली आहे. पर्यावरणाची आणि पर्यावरणामुळे देशाचं, जगाचं होणारं नुकसान आणि येणारं वैश्विक संकट या सगळ्याचाच एक वेगळ्या पद्धतीने अभ्यास गेले अनेक वर्ष सातत्याने देश पातळीवर, राज्य पातळीवर चालू आहे. या सगळ्याच प्रवाहामध्ये महाडसारख्या ठिकाणी कोल्हापूरच्या ग्रामीण भागामध्ये असणारं कैलासवासी सुंदरराव मोरे महाविद्यालयामध्ये गेली 22 वर्ष प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांना घडवणारे डॉक्टर समीर बुटाला यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. खरं तर त्यांच्याकडनं ऐकण्यासारखं खूप आहे त्यामुळे मी कमी बोलणार आहे. समीर बुटालांकडनं आपल्याला खूप ऐकता येईल आणि असं काही ऐकता येईल की ते अचंबित करणार आहे. म्हणजे मी त्यांच्याशी जेव्हा पूर्वसंवाद केला त्यावेळी मला थक्क करण्यासारखं वाटलं आणि मला असं थोडंसं असं टेन्शन आलं की एवढ्या मोठ्या कार्याची आपण एवढ्याशा छोट्याशा वेळेमध्ये कशी काही ओळख करून देणार. आपण नक्कीच प्रयत्न करतो, आपल्या सगळ्यांना आवडेल. डॉक्टर समीरजी आपल्या या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर आपल्या महाडला संशोधनाची एक मोठी परंपरा आहे पण ती मोठी इतिहासाची आहे.
महाड तालुक्यात बिरवळीजवळ डॉक्टर दत्तवामन पोद्दार हे इतिहास संशोधक होते आणि त्यांनी केलेलं संशोधन हे अतिशय मोलाची कामगिरी इतिहासाच्या संशोधनामध्ये करून गेलेलं आहे. त्यानंतर महाडशी आता संशोधनाशी पुन्हा एकदा जो रिलेशनशिप आहे ते आपल्या कार्यामुळे आणि थोडंसं अतिशय गरजेची गोष्ट आहे. कुठल्याही मुलाखतीची सुरुवात आपण करताना ती करतो पण ती गरजेची आहे. आपले शालेय माध्यमिक महाविद्यालयीन शिक्षण कुठे झालं आणि आपण जी भूगोलामध्ये MA ची पदवी संपादन केली ती नेमकी कुठं केलीत आणि त्यालाच उपप्रश्न असा आहे की आपल्याला भूगोलच हा विषय काय निवडावा असा वाटला. धन्यवाद सुधीर भाऊ. माझा आवाज सगळ्यांना पोहोचतच असेल. आवाज येतोय सगळ्यांना माझा? येस येतोय. ओके, धन्यवाद सुधीर भाऊ. खरं तर डायमंड बिहाइंड द कर्टन्स या कार्यक्रमांतर्गत आज या प्लॅटफॉर्म द्वारे मला जी माझे विचार व्यक्त करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी सतीशभाई, नितीनभाई आणि या सर्व टीमला मनपूर्वक धन्यवाद देतो. सर्व वैष्णवांना मनापासून जय श्री कृष्ण, जय जय श्री गोखलेश. खरं तर सुधीर भाऊनी मला आता प्रश्न विचारला की तुमचं प्राथमिक शिक्षण म्हणजे माझं 10वी पर्यंत शिक्षण महाडमध्ये विह परांजपे विद्यामंदिर या ठिकाणी झालं. तिथपासून मला भूगोल या विषयाची आवड आहेच. हवामानातील बदल असतील, पर्यावरणातील बदल याविषयी आवड मनात होतीच. आणि BA झाल्यानंतर BA करताना म्हणजे माझी खरं तर इच्छा होती BA करायची, वडिलांची इच्छा होती BSc करायची, पण मी म्हटलं नाही BA करायचं. BA मध्ये सुद्धा करिअर, अनेक प्रकारचं करिअर असू शकतं आहे. आणि मग BA केलं. BA करत असताना मुंबईमध्ये गोदरेज कंपनीत थोडा दिवस काम केलं. ते करत असताना BA केलं. BA मध्ये जॉग्राफी एंटायर घेतलं. महाड आंबेडकर कॉलेजलाच BA केलं, एंटायर जॉग्राफी केलं. आणि मग माझी त्याच्याबद्दल जी आवड आहे ती आणखीन वाढत गेली. मग MA करायचं होतं मुंबई विद्यापीठात. मी MA साठी ऍप्लिकेशन केलं होतं. तर त्या ठिकाणी नंबर न लागता माझा औरंगाबादला MA साठी नंबर लागला आणि मग मी औरंगाबादला MA केलं. मला सांगायला अभिमान वाटेल की MA करत असताना मला डिस्टिंक्शन मिळालं, गोल्ड मेडल मिळालं. मी विद्यापीठात पहिला आलं जॉग्राफीमध्ये. आणि माझ्या जे काम आहे ते बघून तिथले सर्व शिक्षक माझ्या परिचयाचे झाले. त्यांनी मला वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या ठिकाणी बोलण्याच्या संधी दिल्या. आणि त्याच्यानंतर तेव्हाच महाड कॉलेजला BA जॉग्राफी, MA जॉग्राफी झालेल्या माणसासाठी एक जॉब होता, क्लॉकवर बेसिसवरती एक जॉब होता. आणि त्या ठिकाणी मी महाड कॉलेजला काही 2 वर्षापुरतं प्राध्यापक म्हणून जॉईन झालो. साधारणतः हा सगळा प्रवास आहे. आणि भूगोल हा विषय पहिल्यापासून आवडतो. प्रत्येक ठिकाणी सराउंडिंग, पर्यावरण, अनेक गोष्टी आहेत की ज्या पुढे मी सांगेन की मला त्या कशा कशा आवडत गेलेल्या आहेत. तर अशा प्रकारे साधारणतः सुरुवात झाली. आणि या सुरुवातीत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माझे वडील जे आहेत ते महाड आंबेडकर कॉलेजला ऑफिस सुपरिटेंडेंट होते. आणि त्यांना मी म्हटलं होतं की मला BA जॉग्राफी करायचंय. ते म्हटले चालेल, चांगला विषय आहे, तू सगळ्यांपेक्षा वेगळी साईड निवडतोयस. नंतर त्यांनी माझं या गोष्टीचा ऍप्रिशिएट केलं. माझे आई आणि वडील या दोघांचं खरं तर खूप मोठा सपोर्ट या सगळ्या गोष्टीला आहे. वेगवेगळ्या भौगोलिक घटना असतील त्याची नोंद करणं, ग्रहताऱ्यांचा अभ्यास करणं, या सगळ्या गोष्टी मी शाळेपासून करत आलेलो आहे. तर अशा प्रकारे ही साधारणतः सुरुवात झाली या करिअरची. किती वर्ष आपण करताय अध्यापन? मी 22 वर्ष काम करतो आहे. साधारणतः सुरुवातीला 2 वर्ष मी महाड कॉलेजला केलं. त्याच्यानंतर ती जी पोस्ट होती ती काही तासिका तत्वावरती होती. नंतर माणगावला या ठिकाणी 5 वर्ष काम केलं. मग त्या ठिकाणी पुन्हा तासिका तत्वावरती 5 वर्ष काम केलं. त्यानंतर मग पोलादपूरला सुंदरराव मोरे हे कॉलेज फुल ग्रँटेबल चालू झालं आणि तिथे मला संधी मिळाली. पण या सर्व संधी करत असताना मला अनेक ठिकाणी म्हणजे मुंबईमध्ये सुद्धा सिद्धार्थ कॉलेज असेल, भवन्स कॉलेज असेल, या ठिकाणी सुद्धा मी गेलो होतो. खरं तर माझं भवन्सला माझं अपॉइंटमेंट झालेली होती नोकरीमध्ये. म्हणजे मला तिथे जॉब पण मला जॉब लेटर आलं होतं. पण म्हटलं या ठिकाणी काम करण्यापेक्षा आपल्या गावात केलेलं बरं, हा त्यावेळेचा माझ्या मनात विचार होता. आणि म्हणून मी पोलादपूर या ठिकाणी येऊन जॉईन केलं की तिथे बसून आपण काहीतरी वेगळं करूया, हा त्याच्या मागचा उद्देश होता. म्हणून सुंदरराव मोरे कॉलेज पोलादपूरला मी साधारणतः
1699ला जॉईन झालो आणि तिथपासून गड्यारे गाव आपला बरा या बोरकरांच्या कवितेनुसार तुम्ही मुंबईचा मोहात न पडता महाड सारख्या ठिकाणी ग्रामीण भागात असणाऱ्या पोलादपूर येथील कॉलेजला जॉईन झालात. सर मला असं सांगा, ज्या तुम्ही उद्देशाने हा भूगोल विषय घेतला ज्यामध्ये त्याला तुम्हाला सुवर्ण पदक होतं, तुम्हाला अशी थोडी शंका नाही वाटली की बाबा पोलादपूर सारख्या ठिकाणी राहून की माझे ज्ञान इथंच सीमित राहील? नाही, तसं काही नाही वाटली मला शंका. कारण माझा साधारणतः जे शिक्षकांशी असणारे संबंध होते ते खूप होते आणि त्या वेळेपासूनच मी वेगवेगळ्या विषयाविषयी लेखन करत असे किंवा इतरांशी इंटरॅक्शन होत असे. मग मला असं जाणवलं की मी घरी बसून जर इतर सगळ्या शिक्षकांशी माझ्या मित्रांशी इंटरॅक्शन करत असेल तर मुंबईत जाऊन मी पुन्हा वेगळं काय करणार. मग त्याच्यापेक्षा इथं बसून मी सुद्धा स्वतःचा विकास करू शकतो. त्यामुळे मग तसं काय वाटलं नाही की माझं डिस्टिंक्शन आहे किंवा मी अंधेरीतलं भवन सारखं कॉलेज सोडून पोलादपूरमध्ये येऊन राहिलो तर त्याचा काही फरक माझ्या या सगळ्याच्यावर जाणवला नाही. आणि मी तो घेतलेला. पण तुमच्या या कामाची दखल मुंबई विद्यापीठाने कशापर्यंत, मुंबई विद्यापीठाशी तुमचं रिलेशनशिप जी आहे ती कसली? मुंबई विद्यापीठाशी माझा फार चांगला प्रकारे संबंध आहे. कारण साधारणतः जी बोर्ड ऑफ स्टडीज आहे मुंबई विद्यापीठाशी पहिल्यापासून संबंध होता. तो साधारणतः वडील सुद्धा मुंबई विद्यापीठात होते, परंतु मी म्हटलं वडिलांच्या सोबतीने नाही तर स्वतःच्या कर्तृत्वावरती मुंबई विद्यापीठात आपण जायचंय, आपलं काम करायचंय. आणि मग मला एक संधी मिळाली की मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाची इलेक्शन्स होती आणि त्याच्यामध्ये मी माझं प्रेझेंटेशन केलं होतं आणि त्यामध्ये मला पहिल्यांदा संधी मिळाली की मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावरती माझी नेमणूक झाली. आणि पहिल्या 5 वर्ष मी मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर काम केलं आणि हे काम करत असताना ते काम सगळ्यांना जास्तीत जास्त आवडलं. कारण अभ्यास मंडळावर काम करणं म्हणजे काय करणं, तर वेगवेगळ्या प्रकारचे सिलेबस करणं, म्हणजे माझ्या जॉग्राफी विषयातील वेगवेगळ्या प्रकारचे सिलेबस बनवणं, ते सिलेबस इतर विद्यापीठाशी किंवा युजीसी युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनशी पडताळून पाहणं, इतर मुंबई विद्यापीठाचं माझ्या विषयाचं प्रतिनिधित्व करणं, इतर विद्यापीठात मुंबई विद्यापीठाकडून जाणं, ह्या सगळ्या गोष्टी मी करत होतो. आणि पहिली 5 वर्ष मी केलेलं काम, त्या विषयामध्ये मी जे केलेले बदल आहेत ते बदल मला जास्त ऍप्रिशिएट झाले किंवा विद्यापीठातील लोकांना ऍप्रिशिएट झाले. त्यांनी मला वेगवेगळ्या कमिट्यावरती काम करण्याची संधी दिली. म्हणजे अकॅडमिक काउन्सिलवर मी काम करतो मुंबई विद्यापीठाच्या फॅकल्टी मेंबर म्हणून काम करतो. आणि मग त्या ठिकाणी मी मुंबई विद्यापीठातून एक विद्यापीठाचा प्रतिनिधी म्हणून अनेक प्रकारचे डिसिजन घेतो. म्हणजे ही संधी मी काम करत असताना विद्यापीठाकडून मला मिळाली, माझ्या कामामुळे मिळाली. एवढंच नाही तर मुंबई विद्यापीठात मी 3 वेळा सलग म्हणजे आज 15 वर्ष मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावरती काम करत आहे. हा, आणि त्यामुळे विषयातील काही चेंजेस मला करता आले आणि या संधीचा मला अनेक गोष्टीमध्ये फायदा झाला. जसं MPSC, UPSC स्पर्धा परीक्षा या सगळ्यामध्ये. तुम्ही काही प्रबंध वगैरे लिहिले त्याला काही विद्यापीठाची मान्यता वगैरे? हो, मी PhDचा विद्यापीठाची मान्यता आहेच. सर्व प्रकारच्या विद्यापीठाची मान्यता मी त्या प्रबंधाला घेतली. माझा जो PhDचा प्रबंध होता तो मात्र ह्याच्यावरती होता, जायकवाडी प्रोजेक्ट वरती होता. आणि म्हणजे माझ्या PhDच्या विषयी थोडकं सांगण्याचा मी प्रयत्न करेल या ठिकाणी. तर मी जी PhD केली ती ऍग्रिकल्चरल इरिगेशन ऑफ बॅकवर्ड रिजन, अ केस स्टडी ऑफ औरंगाबाद डिस्ट्रिक्ट, अ जॉग्राफिकल अनालिसिस. म्हणजे साधारणतः मला PhD करायची होती आणि त्यासाठी मी वेगवेगळ्या ठिकाणी इंटरव्ह्यू देत होतो. तर त्यावेळी माझा संबंध डॉक्टर जयकुमार मगर, महाराष्ट्र भूगोल मंडळाचे अध्यक्ष यांच्याशी आला. तर त्यांना म्हटलं मला असं काम करायचंय. त्यांनी बघितलं की हा डिस्टिंक्टचा विद्यार्थी आहे, याला साधारणतः चांगल्या प्रकारे मार्क्स आहेत, तर ह्याला आपण PhD साठी घ्यावं. तर ते मला म्हटले तू कशावर तुला काम करायचंय? तर मी म्हटलं मला महाडमध्ये किंवा कोकणामध्ये पडणारा पाऊस, प्रचंड पाऊस पडतो कोकणामध्ये, महाडमध्ये प्रचंड पाऊस पडतो, पण डिसेंबर महिना उजाडला की आपल्याकडे सगळं रखरखीत असतं. मला म्हटलं इथलं जे पाणी आहे त्या पाण्यावरती काम करायचंय आणि ते काम माझ्या इथल्या लोकांना उपयोगी पडलं पाहिजे, म्हणून मला PhD करायचे. त्यांचं मत असं होतं की अरे कोकणाची परिस्थिती आणि मराठवाड्याची परिस्थिती सारखीच आहे. तर मी म्हटलं कसं की महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं धरण हे जायकवाडी आहे.
म्हणजे जायकवाडी धरण बांधल्यानंतर जो पाणी साठा, म्हणजे आता आपण जर काही बातम्या बघितल्या टीव्हीच्या, तर आपल्या एक गोष्ट अशी लक्षात येईल की साधारणतः एक 2-3 वर्षापूर्वी जायकवाडी धरण आता भरायला लागलेलं आहे. म्हणजे जायकवाडी धरणाच्या पाण्याची पातळी ही बदलत चाललेली आहे. पावसातील काही लिमिट्स बदलले आहेत, या सगळ्या मागची कारण आहेत. पण त्यावेळी सुद्धा जायकवाडी धरण बांधून सुद्धा तिथल्या आजूबाजूचे जे शेतकरी होते, त्या शेतकऱ्यांना त्या पाण्याचा जास्त फायदा होत नव्हता. म्हणजे एवढा मोठा प्रोजेक्ट करून की तिथे कसं आहे, तिथे पाऊस नाहीये पण पाण्याची उपलब्धता करून दिली, तरी शेतकरी तिथला हवाल दिलाय. आणि आपल्याकडे प्रचंड पाणी आहे तरी सुद्धा आपला शेतकरी हवाल दिलाय. म्हणजे दोन्हीकडचे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांची परिस्थिती तेच आहे. मला म्हटले, तू कोकणामध्ये अभ्यास केलास का आणि मराठवाड्यात अभ्यास केलास का, सारखाच आहे. म्हणजे तो अभ्यास तुला इथे उपयोगी पडतो. म्हणजे मला त्या विषयाची नंतर मान्यता मिळाली आणि मग त्याच्यावर मी माझा प्रबंध तयार केला. साधारणतः 6 वर्ष गेली मला तो प्रबंध तयार करण्यासाठी. आणि मग त्या प्रबंधाला मला UGC कडून मान्यता मिळाली आणि तो मला गुगल गेट्स वरती, म्हणजे इतर वेबसाईट्स वरती सुद्धा माझा तो प्रबंध आज प्रकाशित आहे. खूप लोक संदर्भ म्हणून त्या माझ्या PhDच्या प्रकल्पाचा वापर करत आहेत. नाही, आणि तुम्ही जे ऑटोनॉमस जे आहेत त्या कॉलेजमध्ये देखील तुम्ही काम करता? हो हो. ते कशा प्रकारचं आहे? मी जसं मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाला काम करतो, तसं आपण बघितलंय गेल्या काही वर्षात काही कॉलेजेस ऑटोनॉमस झालेत. जसं पनवेलचं जे आहे CK ठाकूर कॉलेज असेल, किंवा देवरुखचं जे देवरुख कॉलेज आहे ते कॉलेज, त्याच्यानंतर मुंबईतले इतर जे कॉलेजेस आहेत, मॉडर्न कॉलेज वाशी असेल, मॉडर्न कॉलेज वाशी, किंवा या कॉलेजची ऑटोनॉमस बॉडी आहे. मी मुंबई विद्यापीठात केलेल्या कामाची त्यांनी दखल घेतली आणि आज मी CK ठाकूर पनवेल कॉलेज यांच्या ऑटोनॉमस बॉडीवर काम करतो. तसेच देवरुख महाविद्यालय जे आहे देवरुख, त्याच्या ऑटोनॉमस बॉडीवर काम करतो. म्हणजे मला माझ्या 15 वर्ष मी जे बोर्ड ऑफ स्टडीचं काम केलं त्याचा परिणाम किंवा त्याचा फायदा म्हणून मला या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. तसंच मॉडर्न कॉलेज वाशी या ठिकाणी सुद्धा मी त्या ठिकाणी त्यांचा बोर्ड ऑफ स्टडी आणि ऑटोनॉमस कॉलेजच्या बोर्डवर काम करण्याची मला संधी मिळाली. आणि माझे जे विचार किंवा थिंकिंग आहेत ते त्यांना आवडतात, किंवा त्यांच्या सिलेबस आणि मुंबई विद्यापीठाचा सिलेबस याच्यामध्ये कम्पेअर एक दुवा साधण्याचा प्रयत्न सुद्धा माझ्याकडून केला जातो. PG टीचर म्हणून तुम्हाला जी मान्यता मिळाली आहे, तर त्याचा उपयोग आणखी कुठे कुठे केला? मी PG टीचरची मान्यता मला विद्यापीठाकडून मिळाली, पण ती मान्यता मला इतर सर्व विद्यापीठातूनही सुद्धा मिळाली. आता कित्येक ठिकाणी PGची कॉलेजेस असतात. या कॉलेजेसमध्ये काही वक्ते लागतात किंवा व्याख्याते लागतात, आणि त्यासाठी मग मी जे काही काम केलेल्या अभ्यासाविषयी मार्गदर्शन करतो त्याच्यासाठी मला मग कितीतरी ठिकाणी मला बोलवलं. आता नाशिकला मी जवळजवळ नाही म्हटलं तर महिन्यातून 1-2 वेळा नाशिकला जाऊन माझी लेक्चर्स होतात. नाशिकला जे PG कॉलेज आहेत तिथे, अमरावती, पुणे, नगर, त्याच्यानंतर इकडे ठाणे मुंबईतल्या कितीतरी कॉलेजला माझी PG लेक्चरर्स, व्हिजिटिंग लेक्चर्स म्हणून मी त्या ठिकाणी काम करतो. कारण माझा जो विषय आहे, म्हणजे मी PhD करत असताना सुद्धा माझा जो थेसिस आहे त्या थेसिस मधली जी कार्टोग्राफी आहे ती मी स्वतः केलेली आहे. म्हणजे 2006ला त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर मी केला, जे तंत्रज्ञान भारतामध्ये जस्ट आलं होतं. ते तंत्रज्ञान म्हणजे जिओ इन्फॉर्मॅटिक्स. म्हणजे काय, त्याच्याबाबत एक मला किस्सा सांगायला जरूर आवडेल की मला नकाशाची आवड तिथे सुरू झाली. खरं तर मी PhD करत होतो आणि माझा जो विषय होता तो जायकवाडी धरणाच्या कडेला जी गावं आहेत त्या गावातून वेगवेगळ्या प्रकारची माहिती गोळा करायची. आता त्यावेळी तर आपल्या साधारणतः 2005ला मोबाईलचं तंत्रज्ञान पण तेवढंच विकसित नव्हतं, किंवा फोटोग्राफी विकसित नव्हती. आणि खऱ्या अर्थाने मला त्यावेळी एक असं सांगायचं आवडेल की वेगवेगळ्या गावात जाऊन मी सॅम्पल गोळा करायचो. म्हणजे त्या गावात जायचं, तिथल्या मातीचे सॅम्पल घ्यायचे, ते लॅबमध्ये आणायचे, ते टेस्ट करायचे आणि त्याचं अनालिसिस करायचं. आणि जेव्हा मला केस स्टडीज करायच्या होत्या काही, त्या केस स्टडीज करत असताना मला एक सिल्लोडच्या आत एक काम करायचं होतं. गाव अतिशय दुर्गम होतं, अतिशय दुर्गम असं गाव होतं. त्या गावामध्ये
जायला सकाळी एक बस आणि दुपारी यायला बस, बाकी बस नव्हती. आणि त्या गावाचा नकाशा मला पाहिजे होता. मग मी त्या गावामध्ये पहिल्या दिवशी ज्यावेळी गेलो तेव्हा गावचा जो पोलीस पाटील तो जागेवर नव्हता. त्याच्याकडनं नकाशा मला घ्यायचा होता, कारण त्या नकाशावर मला मी केलेलं काम दाखवायचं होतं. आणि मग दुसऱ्या दिवशी मी तसं परत आलो. दुसऱ्या दिवशी मी तिथं निरोप ठेवून आलो, फोन काही तिथे त्याच्याकडे नव्हता. दुसऱ्या दिवशी मी ज्यावेळी गेलो त्या गावामध्ये तेव्हा पोलीस पाटील मला भेटले, पण ते फार उशिरा भेटले. म्हणजे माझी जायची वेळ आणि ते यायला. ते म्हटले जाऊ नका तुम्ही, आज हा नकाशा घ्या. नकाशा घेतला, माझी गाडी गेली होती. आता मला नकाशा मिळाला होता, पण मला त्यावेळी ते म्हटले हा नकाशा मी तुम्हाला तुमच्या गावाला घेऊन जाऊन देणार नाही. तुम्हाला जो काय नकाशा काढायचा तो इथेच काढा. तर मी म्हटलं मी गावात जातो आणि झेरॉक्स करून आणतो. त्यामुळे नकाशा, गावचा नकाशा मी तुम्हाला झेरॉक्सला देणार नाही. आता मला माझ्यामुळे पुढे मोठा प्रश्न पडला की आता एवढा मोठा नकाशा मी कशा प्रकारे मिळवायचा. तर मग त्यावेळी त्या माणसाने मला एक टेक्निक सांगितली नकाशा बनवण्याची, आणि ती टेक्निक त्यावेळी मला अतिशय उपयोगी पडली. त्यांनी काय सांगितलं तर म्हणजे मी तुम्हाला नकाशा देतो, तुम्ही स्वतः हाताने नकाशा काढा. तर मग त्यांनी काय केलं, एक कागद घेतला, त्या कागदला रॉकेल लावलं आणि तो कागद नकाशावर ठेवला. आणि मग मी तिथे त्याच्या गावात रात्रभर तो नकाशा ट्रेस केला. दुसऱ्या दिवशी सकाळी मी गावात इकडे आलो औरंगाबादला आणि नकाशा झेरॉक्स केला. आणि तिथून मला नकाशा बनवणे, कार्टोग्राफर जे म्हणतात, त्याची आवड निर्माण झाली. आणि तिथून आजपर्यंत मी अनेक प्रकारचे नकाशे बनवतो आहे, अनेक प्रकारची कामं करतो आहे. आणि मग हे नकाशा बनवणं कसं, नकाशा कसा बनवायचा, नकाशाची काय अंग असतात आणि कोणत्या गोष्टी महत्वाच्या, या जसजसं त्याचा मला अभ्यास होत गेला तसं पीजी टीचर म्हणून वेगवेगळे पोस्ट ग्रॅज्युएशन डिपार्टमेंट्स आहेत, तिथे मला मार्गदर्शनासाठी बोलवलं जातं. त्याच्यामध्ये जी टेक्निक आहे, आता नकाशा जो सर हे काम तुम्ही तर करता आहातच, परंतु एक प्राध्यापक म्हणून आपल्या विषयाचं काम करत असतो. परंतु त्या अनुषंगाने विविध अंगी ज्या कला आहेत त्या देखील, त्यांचा देखील आपण चाहते आहात. मला असं वाटतं की मुंबई विद्यापीठातर्फे जे काही फेस्टिवल घेतले जातात त्या फेस्टिवल मध्ये देखील तुमचं योगदान आहे, ते नेमकं काय आहे? मुंबई विद्यापीठाअंतर्गत दरवर्षी 2 कार्यक्रम होतात. एक युथ फेस्टिवल होतो. हा युथ फेस्टिवल साधारणतः पूर्ण मुंबई झोन मध्ये, म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि मुंबई याच्यातून होत असतो. हा जो युथ फेस्टिवल होतो, त्या युथ फेस्टिवल मध्ये सर्व कॉलेजेसचे विद्यार्थी, तरुण विद्यार्थी पार्टिसिपंट्स होतात. आणि या युथ फेस्टिवल मध्ये अनेक अनेक इव्हेंट्स असतात. त्याच्यामध्ये एक इव्हेंट असतो वक्तृत्व कला, डिबेट, हे 2 आणि निबंध, या 3 ज्या गोष्टी असतात त्याचं सगळं काम मुंबई विद्यापीठाचं, सगळ्या जिल्ह्याचं झोन वाईज, हे मी गेली 5 वर्ष सांभाळतोय विद्यापीठात. आणि त्याच्यामध्ये विविध विद्यार्थी, त्यांना त्याच्याविषयी मार्गदर्शन करणं, अगदी फार कणकवलीपासून ते फोंड्यापर्यंत अनेक कॉलेजेसमध्ये या स्पर्धा घडवून आणतो. आणि मग त्याच्या आविष्कार हा जो संशोधन प्रकल्प आहे विद्यापीठाचा, हो, त्या संबंधी सांगा. आविष्कार जो प्रकल्प आहे, मुंबई विद्यापीठ काय करतं की दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे संशोधक निर्माण व्हावे यासाठी मुंबई विद्यापीठानं आविष्कार हा एक कार्यक्रम सुरू केला आहे गेली 5 वर्ष. या आविष्कारामध्ये स्वतः एखादा प्रोजेक्ट बनवायचा आणि तो सादर करायचा. मग ते सादरीकरण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून असतं. म्हणजे मी केलेलं संशोधन, विद्यार्थ्यांनी केलेलं संशोधन हे तयार करायचं आणि त्याच्यातून त्या विद्यार्थ्याला पेटंट कसं मिळवून देता येईल याच्याविषयी मार्गदर्शन करणं. तो जो भाग आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज, त्याच्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. म्हणजे विविध कॉलेजेसमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना संशोधनाविषयी मार्गदर्शन करणं, म्हणजे अनेक प्रकारची मार्गदर्शन आहेत. आता आमच्या रायगडमध्ये सुद्धा अलिबागमध्ये एका विद्यार्थिनीने नारळाच्या झाडाची जी फळं असतात, जी बारीक बारीक फळं असतात, त्याच्यापासून एक औषध बनवलंय जे कॅन्सरवर अतिशय प्रभावी म्हणून मानलं गेलं आणि तिला त्याचं पेटंट पण मिळालंय. आणि तिला मार्गदर्शन करण्यासाठी मला संधी मिळाली होती. त्याच्याबरोबर एका विद्यार्थिनीने गेल्या वर्षीच्या आविष्कारामध्ये एक छान प्रकारे काम केलं होतं. तिचा
तिला पण पेटंट मिळालं. म्हणजे सिग्नल पडले की जे सिग्नलचे लाईट्स असतात आणि गाडी चालवणाऱ्या असणाऱ्या माणसाची मानसिकता याचा संबंध तिने सायकोलॉजिकल दृष्ट्या लावला होता. आणि तो प्रोजेक्ट मी तिला पूर्ण करून दिला आणि तिला सुद्धा तिचं स्वतःचं पेटंट तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारे हा जो आविष्कार कार्यक्रम आहे विद्यापीठाचा त्यामध्ये विविध प्रोजेक्टचे विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट जे असतात त्याच्याविषयी त्यांना संशोधनाविषयी मार्गदर्शन करतो. मग तो प्रोजेक्ट कसा लिहायचा, त्याचे उद्दिष्ट कशी तयार करायची, त्याचे बाकीचे कन्क्लुजन कशी लिहायची, त्याला बिब्लिओग्राफी कशी लिहायची, त्याचे संदर्भ ग्रंथ कसे घ्यायचे याच्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना संशोधनामध्ये विद्यापीठामार्फत आवड कशी निर्माण होईल याच्यासाठी प्रयत्न करतो. मला असं वाटतं हे काम नक्कीच कौतुकास्पद आहे. कारण का आपण एक संशोधक म्हणून ज्या वेळेला इतर संशोधकांना मार्गदर्शन करत असतो त्यावेळी नक्कीच एक आव्हान आपल्यासमोर असतं. आव्हान दोन प्रकारचं असतं की एक समोरच्या विद्यार्थ्यांची जी मानसिकता आहे ती हेरणं आणि त्याला नेमकं कशामध्ये काम करायचंय याच्यावर मार्गदर्शन करणं. यासाठी जो मार्गदर्शक असतो त्याला देखील चौफेर असावं लागतं. मला असं वाटतं राष्ट्रीय सेवा योजना असेल किंवा विद्यापीठाचे आणखीन काही उपक्रम असतील त्याच्यामध्ये तुम्ही कायमच सहभागी झालेले आहात आणि अनेक विद्यार्थ्यांना मला वाटतं मार्गदर्शन देखील केलेलं आहे आपण परीक्षांसाठी. तर कुठल्या विषयाच्या संदर्भात आपण ते मार्गदर्शन करत असता? मी विद्यार्थ्यांना जास्त करून पर्यावरण आणि तंत्रज्ञान या दोन्ही विषयावरती मार्गदर्शन करत असतो. म्हणजे जास्त करून माझं जे मार्गदर्शन असतं ते जिओ इन्फॉर्मॅटिक्स या तंत्रावरती असतं. GIS जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम, त्याच्यानंतर रिमोट सेन्सिंग म्हणजे सदूर संवेदन आणि GPS ग्लोबल प्रोसेसिंग सिस्टम. म्हणजे आपण सॅटेलाइट मधनं जी आपल्याला फोटोग्राफी मिळते, आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण जी सॅटेलाइट मधनं जी फोटोग्राफी मिळते त्या फोटोग्राफीचं इंटरप्रिटेशन करणं, त्याचं वर्गीकरण करणं, हे जे काम आहे त्याला रिमोट सेन्सिंग असं म्हणतात. मग त्याच्यामध्ये भूगोलातील तो सर्वात महत्वाचं करिअर आहे. म्हणजे आता सगळ्या क्षेत्रामध्ये जे ग्रोईंग करिअर आहे इंजिनिअरिंग क्षेत्रात सुद्धा, पण ज्याच्यामध्ये भूगोलाच्या विद्यार्थ्यांना सर्वात जास्त स्कोप आहे. कारण त्यांना भौतिक बाबी त्याच्या भौगोलिक बाबी माहिती असतात, त्यामुळे त्याच्यात सर्वात जास्त स्कोप आहे. की हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणतो खरगपूर IIT ला पण आपण काही एक शिक्षण घेतात, ते नेमकं काय होतं? मी या कोर्स जे शिक्षण आहे ते खरगपूर IIT या ठिकाणी पूर्ण केलं होतं. त्याच्याबरोबर डेहराडून जे आहे तिथं संपूर्ण भारताचे नकाशे बनतात. म्हणजे इंग्रजांनी डेहराडून हे भारताचे नकाशाचं मोठं कार्य बनवलं होतं. तिथे सुद्धा मी 1 महिन्यावर त्या ठिकाणी ट्रेनिंग घेतलं आणि खरगपूर IITचा हा जो जिओ इन्फॉर्मॅटिक्सचा कोर्स आहे तो डिस्टिंक्शन मध्ये पूर्ण केला होता. आणि आज त्याचा मला खूप फायदा होतोय. आणि माझे आज विद्यार्थी जे आहेत या क्षेत्रामध्ये ते आज वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात. सांगायला मला प्रचंड अभिमान वाटेल की आतापर्यंत जे जवळ 15 विद्यार्थी जे आहेत माझे, ज्यांना मी जिओ इन्फॉर्मॅटिक्स शिकवलं, म्हणजे सदूर संवेदन, रिमोट सेन्सिंग, GPS, आपल्या मोबाईलमध्ये जो GPS असतो त्या GPS संदर्भातील तिथे नकाशा कसा फीड करायचा या संदर्भात मी विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे, मार्गदर्शन केलंय. एवढंच नाही तर या संदर्भात मी रिसर्चर म्हणून काम करतो. माझी पार दिल्लीपर्यंत, दिल्ली, बँगलोर, मुंबई अशा अनेक महाविद्यालयात याच्याविषयी चर्चा होते किंवा मी त्या ठिकाणी व्याख्यानं देतो. आज माझे जे विद्यार्थी आहेत ते गुगलमध्ये काम करतायत, ऍपलमध्ये काम करतायत आणि त्या ठिकाणी या क्षेत्रात म्हणजे हेच क्षेत्र घेऊन त्याच्यामध्ये काम करतात. म्हणजे BA झालेले विद्यार्थी MSc होऊ शकतो. खरं तर हे खूप महत्वाची गोष्ट आहे. BA जॉग्राफीच्या विद्यार्थ्याला MSc विथ जिओ इन्फॉर्मॅटिक्स करता येतं. आणि हा जो MSc विथ जिओ इन्फॉर्मॅटिक्स जर त्यांनी हा कोर्स केला तर त्याला खूप मोठी करिअर संधी विदेशात नाही तर भारतात आहे. आज रोल्टा सारखी कंपनी असेल किंवा जेनेसिस सारखी कंपनी असेल किंवा टॉमटॉम सारखी कंपनी असेल, या कंपन्या खूप मोठमोठे प्रोजेक्ट घेऊन आहेत. म्हणजे BA जॉग्राफी करा, एखादा छोटासा डिप्लोमा करा GIS चा आणि या कंपनीमध्ये 30,000 स्टार्टिंगला जॉब मिळवा. आज माझे जवळजवळ हे अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन आपण दिलीत की ह्या विषयाचं शिक्षण घेतल्यानंतर नेमकं पुढं काय भवितव्य आहे, तर त्याचं मला वाटतं सकारात्मक उत्तर आहे. जाता पुन्हा एक विचारतो की आणखीन एक महत्वाची गोष्ट तुमच्या बाबतीत आहे की हिमालय पर्वतांचा जो अभ्यास आहे त्या अभ्यास मंडळात आपण काम केलंय.
नेमकं कशा, थोडक्यात मला असं सांगा की नेमकं कशा पद्धतीने ते काम केलं? मुंबई विद्यापीठातर्फे मला अनेक प्रकारच्या संधी मिळाल्या आणि जे पर्यावरण बदल आहेत त्या पर्यावरण बदलांचा अभ्यास एक होता आणि पर्यावरण बदलांचा अभ्यास वेगवेगळ्या माध्यमातून केला जातो. तर त्याच्यामध्ये भारतातला जो पर्यावरण बदलांचा अभ्यास आहे त्याच्यातला एक भाग म्हणजे हिमालयात होणारे बदल, हिमालय पर्वतात होणारे बदल याच्याविषयीचा अभ्यास होता. आणि त्यावेळी भारतातनं 40 लोकांची निवड झाली होती आणि त्याच्यामध्ये मुंबई आणि महाराष्ट्रातून आम्ही 2 जण होतो. मी एक होतो आणि एक पनवेलचे सहकारी होते. आम्ही 2 जण होतो आणि जवळजवळ 1 महिना मी हिमालयामध्ये हिमालयातील होणारे जे चेंजेस आहेत, बदल आहेत, बर्फाचं घसरण असेल किंवा त्या ठिकाणी असणारे लँडस्लाइड्स असतील याचा अभ्यास करण्यासाठी नैनिताल या ठिकाणी 1 महिना होतो. आणि तो अभ्यास आणि त्याच्यानंतर आम्हाला त्याचं काय फिलिंग झालं, आम्हाला ते काय वाटलं, आम्हाला तो अभ्यास कितपत समजला याच्याविषयी मग एक प्रबंध लिहिला होता आणि तो शासनाला सादर केला होता. अरे वा. आता एकीकडे हिमालयाकडे आणि एकीकडे गुजरात मधला भुजचा जो भूकंप आहे की ज्याने फार मोठी वित्तहानी झाली होती, त्याचा देखील अभ्यास गटामध्ये आपण होता. नेमकं थोडक्यात त्याच्याबद्दल आपल्याला आम्हाला सांगा. ज्या मुंबई विद्यापीठाच्या मी केलेल्या कामाचाच एक भाग म्हणून ज्यावेळी भुजमध्ये भूकंप झाला आणि त्यावेळी सगळं जग हातरून गेलं होतं. खरं तर भुजमध्ये भूकंप झाल्यानंतर तिथली परिस्थिती जर आपण वर्णन केली किंवा आपण बघितली असेलच की त्या ठिकाणी काहीही राहिलं नव्हतं. आणि मग त्या ठिकाणी आज सगळ्यात भारतातली सर्वात मोठी भूकंपाची ज्या वेव्ज असतात किंवा त्याच्याविषयी अभ्यास करणारे प्रयोगशाळा आज भुजमध्ये तयार झालेली आहे. आणि ज्याला सिस्मोग्राफी सेंटर्स असे म्हणतात. आता ही शाळा जी आहे ती काय काम करते तर आपल्याला असं एकमेव कॅलॅमिटीज आहे, अशी एकमेव आपत्ती आहे की जी आपत्ती आपल्याला कधी सांगून येत नाही, अचानक येते. मग या आपत्तीचा अभ्यास जर करायचा असेल तर मग कशा प्रकारे केला जाईल, भूकंप आपल्याला कशा प्रकारे ओळखता येईल याच्याविषयी ती कार्यशाळा काम करते. म्हणजे ज्या लहरी असतात, भूकंप लहरी, त्या लहरींचं एक कंपन असतं. त्या लहरींचं कंपन या मातीच्या कणामध्ये राहतं आणि मग त्या मातीच्या कणातील लहरींचं कंपनाचा अभ्यास करण्यासाठी भुज प्रयोगशाळेमध्ये काही लोकांची निवड झाली होती. त्याच्यामध्ये माझा स्वतःचा सहभाग होता. साधारणतः महिनाभर मी त्या ठिकाणी याविषयी अभ्यास करायची संधी मिळाली आणि तसा रिसर्च प्रोजेक्ट तिथे सादर केला होता. आमच्या टीमनी केला होता. आमच्या 4 जणांची टीम होती आणि तो त्या ठिकाणी सादर केला होता. आणि नासामध्ये आपण केलेलं काम, ते काम म्हणजे मी वेगवेगळ्या प्रकारचे रिसर्च प्रोजेक्ट तयार करतोच आहे. वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे मी केलेले जे रिसर्च प्रोजेक्ट आहे म्हणजे भूस्खलन असेल, म्हणजे त्याच्यानंतर ग्राउंड वॉटर लेवल्स असेल, याच्याविषयी मी वेगवेगळ्या प्रकारचे स्वतःचे पेपर लिहिलेत. म्हणजे आतापर्यंत माझे जवळजवळ 18 पेपर नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला पब्लिश आहेत. तर मी लिहिलेले पेपर जे होते ते नॅशनल जॉग्राफी या चॅनलला मी ज्यावेळी दिले त्यावेळी त्यांनी तो माझा ऍबस्ट्रॅक्ट खूप चांगल्या प्रकारे म्हणजे चांगल्या स्टारनी माझा तो ऍक्सेप्ट केला. आणि त्यांनी केलेला जो प्रोजेक्ट होता त्या प्रोजेक्टवरतीच म्हणजे जमिनीच्या विषयी मी ज्यावेळी काम करत होतो तेव्हा त्या टीम मध्ये काही लोक जे होते ते नासाशी रिलेटेड होते. त्यांनी माझं काम बघितलं आणि मला सांगितलं की तुझे हेच प्रोजेक्ट नासाशी रिलेटेड आपण जर असतील तर आपण काम करूया. आणि मग आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार झाला, नासाचा व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि त्याच्यावरती मग वेगवेगळ्या संशोधनाविषयी आमची चर्चा चालते. त्याच्यामध्ये मग मला जे काही गोष्टी आढळतात किंवा मला एखादी गोष्ट जर वेगळी आढळली तर मी त्याच्यावरती लिहितो किंवा त्यांचे जे येणारे नवीन नवीन प्रोजेक्ट आहेत, ज्या संकल्पना आहेत त्या माझ्यापर्यंत येत असतात. म्हणजे अशा प्रकारे माझं आणि त्यांचं एक रिलेशन आहे. आणि असे जवळ एक पद्धतीने हा तुमचा आंतरराष्ट्रीय बहुमान समजला पाहिजे. मला असं सांगा की असं आपण शाळेमध्ये शिकलोय की होयांगो नदीला चीनचे अश्रू म्हणतात, आम्ही महाडकर सावित्री नदीला आमचे अश्रू मानतो. तर मला वाटतं सावित्री नदीवर अभ्यास करण्यासाठी एक न्यूयॉर्क मधले जे शास्त्रज्ञ किंवा जे अभ्यासक होते तो सावित्री नदीच्या अभ्यासाचा आपण जरा किस्सा सांगितला तर बरं होईल. कारण का सावित्री नदी आणि महाडचा पूर याचं एक वेगळं नातं सगळ्यांशीच आहे. ज्यावेळी सावित्री नदीला पूर येतो आणि गेल्या 2 वर्षापूर्वी सावित्री नदीवरचा पूल कोसळला आणि त्यावेळी साधारणतः 4 वाजता मी त्या पुलावर आलो होतो. मी रोज पोलादपूरला जातो, महाडला राहतो आणि त्यावेळी एक चर्चा चालली होती की सावित्री नदीचा पूल हा वाळूच्या उत्खननाने कोसळला. पण मुळात तसं नाहीच आहे, कारण त्या ठिकाणी वाळू नाहीच आहे, तिथं सगळा कातळ आहे.
आणि त्यावेळी मला सांगायला जास्त अभिमान वाटेल की त्यावेळी झी लाईव्हला मी त्या ठिकाणी हा विषय मांडत होतो आणि झी लाईव्हच्या माध्यमातून हा विषय मांडला होता. त्याच्यानंतर मला असं कळलं की थॉमस क्रोल नावाचा एक विद्यार्थी न्यूयॉर्कमध्ये पीएचडी करतोय आणि त्यांनी पीएचडी साठी सावित्री नदी हा विषय निवडलाय. आणि मग त्याला सावित्री नदी, त्याचा इथे काही संबंध नाही महाडच्या याच्याशी, पण सावित्री नदीची दुर्घटना आणि सावित्री नदीला दरवर्षी येणारा पूर याच्याविषयी आज संपूर्ण जगामध्ये खूप मोठी चर्चा आहे. कारण नद्यांच्या अभ्यासामध्ये सावित्री नदी जगातील नद्यांच्या अभ्यासात ती गणली जाते. आणि मग त्यांनी सावित्री नदीवर पीएचडी करायचं ठरवलं आणि त्यांनी साधारणतः मी केलेल्या काम किंवा माझे जे ट्विटर्स असतील किंवा याच्या माध्यमातून त्यांनी माझा अभ्यास बघितला आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट केला आणि मला सावित्री नदीवर काम करायचे, मी येऊ का? तर तो म्हटलं या. आणि मग ते इथे आले, त्यांना सावित्री नदी मी सगळे दाखवली किंवा त्याच्याविषयी अगदी पार उगमापासून ते संगमापर्यंत, म्हणजे जिथं आर्थर सेटला नदीचा उगम होतो तिथून ते पार बाणकोट खाडीपर्यंत त्याला सर्व नदी फिरवली. एवढंच नाही तर पोलादपूर पासून नदीच्या पात्रात आम्ही आर्थर सीट पॉइंट पर्यंत चालत गेलेलो आहे. साधारणतः ही सावित्री नदीचा जो अभ्यास आहे, म्हणजे त्यावेळी मी त्याला एक नाव दिलं होतं, उत्तुंग ते अथांग. वा. उत्तुंग म्हणजे अगदी आर्थर सेट पासून खाली उतरायचं, ते सावित्री नदीच्या पात्रातनं चालत जायचं. म्हणजे आताच्या मे महिन्यात जर गेलात तुम्ही नदीतनं सहज चालत जाऊ शकता. पण पावसाळी मात्र ही नदी तुफान भरलेली असते, तिचं वाहण्याचा क्रम पण आहे. एकमेव अशी पश्चिम वाहिनी नदी आहे की जी अतिशय मोठ्या प्रमाणात विदारण करते, झीज कार्य करते. आणि मग या नदीचा सगळा बदल खरं तर सांगायला एक मला इथे शेअर करायला वाटेल, कारण सगळे महाडकरच आहेत. आता महाडची बाजारपेठ आहे, म्हणजे माझं एक मत आहे की महाडची बाजारपेठ ही सावित्री नदी होती आणि या नदीने आता पात्र बदलले, ती थोडी मागे गेले आणि जी घरं आहेत ती नदीच्या पात्राच्या कडेला होती. आणि जेव्हा नदीला पूर येतो तेव्हा ती तिच्या मूळ जागी येते, म्हणून दरवर्षी महाडला पाणी येतं असं म्हणायला काही हरकत नाही. असा संदर्भ तर आहेच. म्हणजे या संदर्भात देखील अनेक संशोधन झाले. म्हणजे अगदीच आपण ठोकताळे म्हणायला म्हटलं तर काकरतळे इथे जर का बांधकाम केलं आणि विशिष्ट पातळीपर्यंत खोल गेलं तर अजूनही नदीचे गोटे आढळतात. आणि मोठ्या पाण्यामध्ये जे गोमुख आहे आपल्याकडे महाडचं स्मशानाजवळचं, तिथून पाणी जे येतं ते मूळ प्रवाहामध्ये येतं. आणि मग त्यानंतर त्यांनी तुमच्याशी कशा प्रकारे संपर्क केला किंवा तुम्ही त्याला काय मदत करताय? त्यांनी माझी संपर्क केला, ते महाडमध्ये आले, माझ्या भेटायला आले. मी त्यांना आता त्याचा को गाईड म्हणून काम करतोय. अरे वा. आणि माझ्या मार्गदर्शनाखाली ते आता इथे सगळं काम होत आहे. त्यांनी आतापर्यंत 2 टॉपिक लिहून मला पाठवले करेक्शनसाठी आणि ते नदीशी जुळतायत की नाही हे पाहतोय. खरं तर या ठिकाणी मला एक गोष्ट फार नमूद करायची वाटते. आपल्याकडे एखादा प्रोजेक्ट करायचा म्हटलं, कुठल्याही शाळेतला विद्यार्थी, कॉलेजचा विद्यार्थी प्रोजेक्ट म्हटलं की आपण नेटवरनं कॉपी पेस्ट करतो आणि तो सबमिट करतो. पण आपल्या विद्यापीठात सुद्धा किंवा काही ठिकाणी असं होतं. पण यांनी काय केलं होतं, जेव्हा या थॉमस क्रोल नावाच्या माझ्या विद्यार्थ्याला जेव्हा नदीवर काम करायचं होतं तेव्हा त्यांनी त्याचा जो सब्जेक्ट आहे तो विद्यापीठाकडे मांडला आणि विद्यापीठाने त्याला जवळजवळ 50 पानी एक अहवाल दिला. त्याच्यामध्ये सावित्री नदीची सर्व माहिती अगोदरच दिली होती. तुम्हाला ही माहिती आमच्याकडे आहे, याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय शोधताय का, मग ती शोधा. आणि मग त्याच्यामध्ये सावित्री नदीला जे इतर फ्लोज आहेत, बारीक बारीक जे झरे मिळून मिळतात, ज्याच्यातनं या नदीचं पात्राचे टप्पे वाढतात, हे अभ्यास करण्याचं काम आम्ही सुरू केलं. आता तसं बघायला गेलं तर या नदीच्या किनारी रेनगेज सेंटर्स आवश्यक आहेत, म्हणजे जिथं पर्जन्य किती जास्त पडतो, कसा पडतो त्याचं मापन. आता ते नाहीयेत. मग त्या ठिकाणी GPS घेऊन जायचा किंवा इतर काही साधनांनी तिथले जे पाऊस आहे तो मोजायचा आणि मग पाण्याच्या पातळीत कसा बदल झालाय याचा अभ्यास सध्या त्याच्या बरोबर मी करत आहे. तर मला असं वाटतं की संशोधन, अभ्यास, विविध माध्यमांशी तुमचा असणारा संपर्क, आंतरराष्ट्रीय दर्जावर जे भूगोल विषयाचे अभ्यासक आहेत त्यांचे जे ग्रुप्स आहेत त्यांच्यामध्ये असणं आणि तुमचा समन्वय, या सगळं जे ज्ञान आहे तुमचं ते मला वाटतं अखिल भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे. मला असं माहिती आहे की आपण काहीतरी 22 पुस्तकं लिहिलेली आहेत. 22. हो सर. त्या पुस्तकांविषयी सांगा ना.
खरं तर पुस्तकं जी आहेत ती माझी सगळ्या अभ्यासक्रमाची पुस्तकं आहेत आणि विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर काम करत असताना, सिलेबस करत असताना मला काही नोट्स काढायला लागत होते आणि मग ती पुस्तकं मी लिहायला घेतली. पण याच्यामध्ये मला सर्वात ज्यांचं मार्गदर्शन लाभलं ते फार महत्वाचं आहे. ते जे आहेत म्हणजे टाटाची जी पुस्तकं असतात त्याचे लेखक जे आहेत ते माजिद हुसेन म्हणून आहेत. टाटा प्रेसची पुस्तकं आपल्याला सगळ्यांना सांगावंसं वाटेल की एखादा अमेरिकेतला माणूस असेल, त्याला भारतात यायचं असेल तर तो भारतातील टाटाची पुस्तकं वाचतो. भारतातील भूगोलाचा अभ्यास तो टाटाच्या पुस्तकातून करतो. आणि टाटा कंपनीची जी पुस्तकं आहेत ते लिहिणारे लेखक जे आहेत त्यांचं नाव आहे माजिद हुसेन. आता आपण MPSC UPSC ची जी पुस्तकं बाजारात बघतो ती पुस्तकं म्हणजे माजिद हुसेन या लेखकाने लिहिलेल्या पुस्तकाचे अनुवाद आहेत. मग या लेखकाशी म्हणजे मी ज्यावेळी दिल्लीत एक महिना होतो तेव्हा या लेखकाशी माझा संपर्क आला होता. मग त्यांचं लिखाण कशा प्रकारे लिखाण करायचं याच्याविषयी त्यांनी मला मार्गदर्शन केलं होतं. आणि मग त्याच्या आधारावरती ते नुसतं लिखाण नाही तर त्या लिखाणातील काही गोष्टी पडताळणं फार महत्वाचं असतं. मग त्या आधारे ती पुस्तकं लिहिली आणि त्या पुस्तकाला ISBN नंबर असेल, म्हणजे जसा ISI नंबर असतो तसं त्या पुस्तकाचं रँकिंग आणि ती पुस्तकं याचं लिखाण होतं. त्याच्यावरती जर कोणी एखाद्या विचारलं गेलं की हे तुम्ही कुठल्या बेसवर लिहिलं तर त्याला काही आधार लागतो. अशा आधाराच्या आधाराने मी माझी स्वतःची जवळजवळ 22 पुस्तकं आज आहेत. वेगवेगळ्या विषयाची पुस्तकं आहेत. त्याच्यामध्ये पर्यावरण अभ्यास 1, 2, पायाभूत अभ्यास, भारताचा भूगोल, हवामानशास्त्र, सागरशास्त्र. तर अशा प्रकारची पुस्तकं जी पुस्तकाच्या कव्हर पेजचे व्हिडिओ आहेत का आपल्याकडे? हो आहेत ना. व्हिडिओ पुस्तकाची स्वरूपात दाखवा म्हणजे आम्हाला अंदाज येईल. दाखवतो. हे आहे मानवी भूगोल. त्याच्यानंतर पर्यावरण अभ्यास, भूरूपशास्त्र जे भूकंप, ज्वालामुखी याच्याविषयी त्याच्यामध्ये अभ्यास आहे. हवामानशास्त्राची ओळख, त्याच्यानंतर भारताचा भूगोल, पर्यावरण अभ्यास 2, सागरशास्त्राची ओळख, भारताचा कृषी भूगोल, पायाभूत अभ्यासचे चार पार्ट्स लिहून झालेत माझे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्किल्स दिलेले आहेत. त्यानंतर मी मुंबई विद्यापीठाचा अधिकृत लेखक, म्हणजे मुंबई विद्यापीठ सुद्धा काही पुस्तकं पब्लिश करते, त्याचा सुद्धा लेखक आहे. ही मुंबई विद्यापीठाने माझी पुस्तकं पब्लिश केलेत. प्राकृतिक भूगोल असेल, तेच इंग्लिशमध्ये पण मी लिहिलं, फिजिकल जॉग्राफी. त्याच्यानंतर पर्यावरण शिक्षण जे शेट पब्लिकेशन्स आहे. काही पुस्तकं माझ्या टेक्समॅक्स पब्लिकेशनची आहेत, काही पुस्तकं माझी आता हे हिमालय पब्लिकेशनचं पुस्तक आहे. अशी जवळजवळ 20 पुस्तकं माझी सध्या बाजारात आहेत आणि ती विद्यार्थी वाचतात, सगळ्या महाराष्ट्रात आहेत. आणि ही पुस्तकं MPSC आणि UPSC या स्पर्धा परीक्षेला पण उपयोगी आहेत. या ठिकाणी मला एक गोष्ट जरूर सांगावीशी वाटेल की माझ्या पुस्तकं वाचून आज MPSC परीक्षा पास झालेले विद्यार्थी आहेत. आणि मला नागपूर, ठाणे किंवा नाशिक इथून खूप विद्यार्थ्यांचे फोन येतात, सर तुमच्या पुस्तकांचे इतर टायटल्स किंवा नवीन अपडेट्स आले तर आम्हाला द्या म्हणून. आणि मग त्या या पुस्तकाच्या लेखनाबरोबर जिथं लेखकाचा सन्मान असं समजलं जातं की मराठी विश्वकोश मंडळ आहे, त्याच्यामध्ये ज्यावेळेला एखादा लेखक लिहितो त्यावेळेला खऱ्या अर्थाने त्याच्या लेखनाचं एक ज्याला एक दर्जा म्हटला जातो लेखनाचा, तो समजला जातो. मला असं वाटतं तिथं पण आपण लेखन केलं. नेमकं काय केलं? मी मराठी विश्वकोश मंडळात मध्ये लेखक आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मराठी विश्वकोश मंडळ जो तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी वाईला त्यांनी तो सुरुवात केला. खर तर त्यांचे जे गुरु होते कवी केवलानंद, जे संस्कृतचे गाढे अभ्यासक होते. आणि मग त्या ठिकाणी मला या पुस्तकातूनच एक संधी मिळाली. ती संधी त्यांच्याकडून चालू आली मला विश्वकोश मंडळामध्ये लेखक म्हणून. आणि मग मला त्यांनी काही टिप्पणी दिल्या लिहायला. त्या लिहिण्यासाठी मला साधारणतः 1 टिप्पणी द्यायला मला 2-2 महिन्याचा कालावधी गेला. आता माझ्या 2 टिप्पणी तयार आहेत. 1 टिप्पणी आता माझी जी आहे ती मराठी विश्वकोश मंडळावरती आज काम आहे त्या ठिकाणी माझं.
ती तयार आहे, ती सगळेजण अभ्यास करतायत. तर ते दाखवा ना. दाखवतो ना. आता हा मराठी विश्वकोश आहे. या मराठी विश्वकोशामध्ये ज्ञानमंडळ अनेक आहेत. या साईडला आपण जर बघितलं तर अनेक ज्ञानमंडळ आहेत. तर मी जी लिहिलेली टिप्पणी आहे ती या ठिकाणी बघा, कनेक्टिकट नदी म्हणून आहे, त्याच्यावरती लिहिलेली ही टिप्पणी आहे. आणि या लेखाविषयी मला सांगायला जास्त आवडेल की हा जो लेख आहे, कनेक्टिकट नदी ही अमेरिकेतील इंग्लंड प्रांतामध्ये आहे. आता सुरुवातीला ज्यावेळी मी याची माहिती गोळा करायचा प्रयत्न केला तर तो खूप गोष्टी मला गोळा कराव्या लागला. तर ही माहिती गोळा करत असताना नुसती कॉपी पेस्ट करून किंवा इंग्लिश मधली मराठीमध्ये करून चालत नाही. तर त्यासाठी तुम्हाला खूप प्रकारचे मेहनत आणि कष्ट घ्यावे लागतात. मग या ठिकाणी कशा प्रकारचा या लेखामध्ये समावेश करून घ्यायचा, की हा लेख कसा लिहायचा, थोडक्यात सांगतो की हा लेख फार महत्वाचा आहे. मग या नदीविषयी जे लेख असतील, आता जास्त करून आपण एखादा प्रोजेक्ट लिहायचा असेल आपल्याला नेटवरून तर आपण विकिपीडियाचा आधार घेतो, पण खूप ठिकाणी विकिपीडियाचा आधार घेतला जात नाही. तो त्याच्याऐवजी इतर जे ब्रिटिश काउन्सिल्स आहे किंवा ब्रिटानिका एन्सायक्लोपीडिया आहे त्याचा अभ्यास केला जातो. आता खरं तर एक लेख लिहित असताना आता हा कनेक्टिकट नदीचा मी जो लेख लिहिलेला आहे याच्यावरती इतर अभ्यास होणार इतर लोकांचा, त्यामुळे मला ह्याच्यात काही चुकीचं लिहून चालणार नाही. त्यामुळे हा जो लेख आहे या लेखाची समीक्षण जवळजवळ 6 ते 8 लोकांकडून याचं समीक्षण झालेलं आहे. आणि हा जो लेख लिहित असताना वेगवेगळ्या प्रकारची संदर्भ पुस्तकांचा मी वापर केलेला आहे. त्याच्यामध्ये मी मुंबईतील टाटा सोशल जी संस्था आहे AISS, तर त्या ठिकाणी जाऊन त्यांची खूप मोठी लायब्ररी आहे. त्या लायब्ररीत बसायचं, त्याच्यातील सगळ्या पुस्तका जेवढी आहेत म्हणजे अमेरिकन प्रांतासंदर्भात असणारी जी पुस्तकं आहेत ती काढायची, तिथे थांबायचं, त्या पुस्तकाचे काही रेफरन्सेस आणायचे, अशा प्रकारे ती पुस्तकांचा अभ्यास करायचा आणि मग त्याच्यातून स्वतःचा लेख तयार करायचा. म्हणजे नुसता इकडनं तिकडनं कॉपी करून लेख लिहिला की लेख होत नाही, तर त्या सगळे संदर्भ वाचायचे आणि त्याच्यातून आपलं मत लिहायचं. आणि हे लिहिलेलं मत जे आहे कनेक्टिकट विषयी जे मी आकडेवारी लिहीन, जो डेटा गोळा करेन, ते सर्व एका विशिष्ट मंडळासमोर जातं, ते व्हेरीफाईड होतं आणि मग ते पब्लिश होतं. म्हणजे ही खूप मोठी प्रोसेस आहे. तर या विश्वकोश मंडळामध्ये हा लेख मी आता माझा पब्लिश झालेला आहे, कनेक्टिकट नदी. म्हणजे आता उद्या जर एखाद्याला मराठीमध्ये एखाद्या नद्यांवर प्रोजेक्ट करत असेल तर मी लिहिलेला हा संदर्भ त्याला खूप फायदेशीर ठरू शकतो. उद्या ह्याच्यावरती याला चॅलेंज नाही, मग एखाद्याला जर ह्याच्यावरती चॅलेंज करत असेल तर त्याला या सर्व टीमला सहभागी करावं लागतं. आता जो दुसरा एक लेख लिहितोय तो खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे जसं भारतामध्ये अनेक लोक आली, म्हणजे इंग्रजांच्या अगोदर भारतात अनेक लोक आली, जसं पोर्तुगीज लोक आली, त्याच्यामध्ये रियोल द गशपर नावाचे एक नावाडी आले आणि त्यांच्याविषयी काम जे आहे ते आता मी त्याचं संशोधन चालू आहे, त्याच्याविषयी अनेक पुस्तकं वाचतोय. गेले जवळजवळ नाही म्हटलं तर 6 महिने त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल गोळा करतोय. म्हणजे घेतलं, लिहिलं आणि सबमिट केलं असं नाही. तर ते आता माझं लिखाण जवळजवळ पुरं होत आलं आणि काही दिवसामध्ये या विश्वकोश मंडळावरती ते सादर होईल. खरं तर माझ्या दृष्टीने खूप मोठी अभिमानाची गोष्ट. आपण वृत्तपत्रामध्ये देखील लिहिता या एकूणच विषयांवर, कुठल्या कुठल्या वृत्तपत्रात आपण लिहिता आणि कुठल्या विषयांवर? मी खूप साधारण महिन्याला एखादा लेख माझा असतो. मी लोकसत्ता, लोकमत, पुढारी किंवा सकाळ या पेपरवर ते माझे वेगवेगळ्या प्रकारचे लेख मी पब्लिश करत असतो. जास्त करून पर्यावरण याच्याविषयी असते. मध्ये लोकसत्तेला माझी सभोवताल नावाची एक मालिका झाली, त्याच्यामध्ये माझे 15 लेख पब्लिश झाले होते. एक लेख मालिका माझी लोकसत्तामध्ये पब्लिश झाली होती सभोवताल नावाची, आणि त्याच्यामध्ये मी 2 लेख हे महाडमधील घनकचऱ्यावरती सादर केले होते. आणि हे केलेले लेख जे आहेत त्या लेखाची दखल पर्यावरण मंत्रालय असेल किंवा इतर सगळ्या मंडळांनी घेतली आणि पर्यावरण मंत्रालयातून मला फोन आला की तुम्ही जे लिहिताय त्याच्याविषयी आम्हाला तुमच्याशी चर्चा करायची.
मला असं वाटतं की या संदर्भातल्या कार्याबद्दल तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी एक पत्र पाठवलं. हो. ते काय पत्र जरा आम्हाला दाखवा. आम्हाला अभिमान वाटेल की आपल्या पर्यावरणाच्या एकूणच या कामाची दखल सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. यासारखा अभिमानाचा क्षण आहे. आपण जरा ते पत्र आम्हाला दाखवा, ते आम्हाला बरं वाटेल पाहताना. नक्की नक्की. ज्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद मिळालं, म्हणजे ते मुख्यमंत्री झाले, त्यावेळी त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये काम करण्यासाठी त्यांना जी टीम अपेक्षित होती त्याच्यामध्ये माझा उल्लेख केला होता की त्यांना जो अभ्यास लागणार आहे त्यांच्या कामासाठी त्याच्याविषयी त्यांनी मला हे जे पत्र दिलंय ते पत्र साधारणतः 20 जानेवारी 2020 ला दिलं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा स्वतःचा उल्लेख आणि त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ त्याच्याविषयी आणि त्याच्यामध्ये मला त्यांनी सांगितलं की या ठिकाणी दिलंय आपले सहकारी आणि मार्गदर्शनाची आम्हाला आवश्यकता आहे. तर नवीन महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र घडवण्याची मूर्त आपण रोवायास हवी. पर्यावरण क्षेत्रातील आपल्या अनुभवाची आणि अभ्यासाची माझ्या शासनाला आवश्यकता आहे. आशयाचं पत्र मला मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांच्याकडून आलं आणि तिथपासून मी पर्यावरण मंत्रालयाशी संपर्कात आहे. वेगवेगळ्या मुद्द्यावरती माझी त्यांच्याशी चर्चा होत असते. आपण स्वतःच काय ई मीडिया तयार केलाय त्याच्याविषयी आम्हाला सांगितलं तर बरं होईल. माझा स्वतःचा ई मीडिया आहेच, कारण जिओ इन्फॉर्मॅटिक्स हा माझा विषय आहे. माझा स्वतःचा एक युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती पर्यावरणाची असंख्य लेक्चर्स आहेत आणि जी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरतात. माझी स्वतःची जसं मी पुस्तक लिहिले तशी माझी स्वतःची वेबसाईट आहे आणि 3 वेबसाईट्स आहेत. त्याच्यामध्ये नकाशाचा अभ्यास कसा करायचा, त्याच्यानंतर MPSC साठी महाराष्ट्राच्या भूगोलाची माझी स्वतःची वेबसाईट आहे, ती मी तुम्हाला दाखवू इच्छितो. एक मिनिट. साधारणतः आता ही माझी वेबसाईट आहे महाराष्ट्राचा भूगोल. त्याच्यामध्ये सर्व MPSC UPSC स्पर्धा परीक्षा सर्वसाधारण महाराष्ट्र. तर ही आता कित्येक विद्यार्थी MPSC UPSC विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी जनरल नॉलेजसाठी या माझ्या वेबसाईट्सला भेट देत आहेत आणि त्याचा सर्वात जास्त मला लोकांकडून प्रतिसाद मिळत आहे. अशा प्रकारचा ई मीडिया आहे माझा. त्याच्यामध्ये जिओ इन्फॉर्मॅटिक्स वरती सुद्धा माझा स्वतःचा एक पोर्टल आहे आणि त्याच्यावरती सुद्धा नॅशनल इंटरनॅशनल लेवलला माझी काही चर्चा असते. सर, आता करोनाच्या वैश्विक महामारी असं आपण म्हणूया की त्या काळामध्ये सगळ्याच गोष्टी ठप्प होत आहेत. अनेकांपुढे एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं. मला वाटतं या करोनाच्या काळामध्ये आपण देखील ज्ञानदानामध्ये फार मोठं काम केलं, ते नेमकं काय आहे? करोनाच्या पार्श्वभूमीवरती जवळजवळ आता या साधारणतः 6-7 महिन्यामध्ये मी साधारणतः 5 कार्यशाळा हँडल केल्या. मला सांगायला अभिमान वाटेल की त्यातली मी स्वतः या 5 कार्यशाळेमध्ये मी प्रमुख होतो, मार्गदर्शक होतो. आणि जे GIS आहे, जिओ इन्फॉर्मॅटिक, याच्यामध्ये पहिली जी कार्यशाळा घेतली त्याच्यामध्ये 2000 लोकांचा सहभाग होता भारतातून आणि 2000 लोकांना मी 3 दिवस सलग 4-4 तास व्याख्यान दिलं आणि एक विषय त्यांच्यापर्यंत पोहोचवला. आणि त्या विषयाची दखल बँगलोरमधील भूवैज्ञान संस्था, गुजरातमधील भूवैज्ञान संस्था, या संस्थेतील जेवढे सर्व कर्मचारी होते त्या सर्व कर्मचाऱ्यांना ही माझी कार्यशाळा कंपल्सरी त्यांच्या ऑफिसमधनं केली होती. आणि त्यामुळे आज जवळजवळ 2000 लोकांना मी माझं मार्गदर्शन आणि ऍक्च्युली प्रॅक्टिकल बेस वर्क त्या ठिकाणी मी त्यांना सांगितलं होतं, शिकवलं होतं. आणि आजही त्या लोकांचे मला नेहमी संदेश येतात आणि त्यांच्याशी माझा आता सध्या जे संपर्क आहे ते वाढत चाललेले. त्याच्यातून सुद्धा मला एखादं काम पुढे भविष्यात मिळू शकतं. मला असं वाटतं की आपण अभ्यासक स्वतःला म्हणताय, पण शास्त्रज्ञाच्या लेवलचं हे काम आहे. एखादा शास्त्रज्ञ ज्या पद्धतीने या साऱ्या गोष्टीकडे पाहतो त्या पद्धतीने मला असं वाटतं नॉट ओनली इन इंडिया पण आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील तुम्ही 25 पेक्षा अधिक कार्यशाळा मला वाटतं केलेल्या आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर. हो, मला वाटतं त्या अभ्यासाचा फायदा नक्कीच भारताला आपल्या होईल. आणि मला वाटतं त्या कार्यशाळेमध्ये 10 कार्यशाळेमध्ये आपण प्रमुख म्हणून काम केलंय. हो, तर त्या संदर्भात थोडक्यात सांगा. आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या कार्यशाळा होतात त्याच्यामध्ये
जसं भारतातले तशी पर्यावरण आणि भूगोलासंदर्भात इतर देशातील लोक आपल्या देशात येतात. मला पण कित्येक वेळा बाहेर जायची संधी मिळाली होती, पण मी अजून ती संधी काही घेतलेली नाहीये. पण भारतामध्ये आंतरराष्ट्रीय कार्यशाळेमध्ये माझा सहभाग आहे. अगदी पार दिल्लीमध्ये, त्याच्यानंतर खाली बँगलोरला, गुजरातमध्ये, अहमदाबादला या कार्यशाळा झाल्या. त्या सर्व कार्यशाळेमध्ये कीनोट ऍड्रेससाठी मला संधी मिळाली. म्हणजे प्रमुख जे भाषण असतं पाहुण्याचं, कीनोट ऍड्रेस, त्यासाठी मला जवळजवळ 10 कार्यशाळेमध्ये मी कीनोट ऍड्रेसची भूमिका केली आंतरराष्ट्रीय कार्यशाळेमध्ये. आणि त्याच्या सर आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करत असता, पण आपण ज्या भागामध्ये राहतो, ज्या कोकण भूमीमध्ये राहतो, म्हणजे कोकणचा कॅलिफोर्निया करायचं अशा अनेकांनी वक्तव्य केली. खरंच कोकण अतिशय सुंदर आहे, देखणं आहे, हिरवाईने नटलेलं आहे. म्हणजे ते कोकण माझा देशमान असं एका कवितेने म्हटलेलं आहे. आणि पावसाळ्याच्या काळामध्ये साधारणतः श्रावण महिना चालू झाल्यानंतर कोकणची नैसर्गिक संपत्ती आहे. म्हणजे डोंगरदऱ्यातून फिरताना विविध वेली, विविध फुलं आपल्याला डोकावतात. फक्त आपण त्या फुलांच्या रंगाचा आनंद घेतो. मला असं वाटतं त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही एक संशोधनाचं काम केलेलं आहे, तर त्याच्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. आता मी जसं काम करत असतो तसं विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. आता माझ्या पोलादपूरमध्ये गावामध्ये जे विद्यार्थी येतात, खूप लांबनं येतात, खूप गावातून येतात. आणि मला साधारणतः जे विद्यार्थी येतात ते काही ना काहीतरी घेऊन येत असतात. म्हणजे एखादी माठाची भाजीची जुडी असेल, काय असेल, काही ना काहीतरी ते आणतच असतात. मग एकदा काय आलं, एका विद्यार्थ्यांनी 4 फुलं घेऊन आला. मला वाटतं सर या फुलांची नावं काय? कारण आपण आजूबाजूला जर बघितलं तर आपल्या रस्त्याच्या कडेला पावसामध्ये अनेक फुलं उगवत असतात, पण आपल्याला तिची नावं माहीत नसतात. मग आम्ही ती जी फुलं आहेत ती फुलं गोळा केली आणि त्या फुलांची नावं शोधली. म्हणजे हे एक प्रकारचं छोटंसं संशोधन आहे. आणि ही नावं जर आपल्याला कळली तर आणखीन मजा येते. म्हणजे कुठल्या नावाला काय, कुठल्या फुलाला काय म्हणतात, चपटी आंबरी कशाला म्हणतात, किंवा इतर जी फुलं आहेत, 64 फुलं आहेत जे आपण आपल्या आजूबाजूला बघतो आणि त्या फुलांचे नाव माहीत नसतात. तर असा एक छोटासा प्रयोग केला होता आणि तो आविष्कारमध्ये पण सादर झाला. तो सगळ्यांना आवडला असेल तर त्याचा एक छोटासा व्हिडिओ आहे तुमच्याकडे, आम्हाला दाखवा ना, म्हणजे आम्हाला पण त्या फुलांची नावं कळतील. नक्की. सर साऊंड नाही आहे का त्याला? एक मिनिट.
साधारणतः एक सर तुमचं खरं तर सर मनापासून अभिनंदन करायला पाहिजे हं. की आम्ही आतापर्यंत नुसतंच कोकण फिरत आलो आणि फुलांचे रंग हेरत आलो, पण आज जवळपास 60 फुलांची नावं की जी पारंपरिक लोकांकडून तुम्ही जी मिळवली, की जे ट्रॅडिशनल नावं आहेत, आणि खरोखरच एक आनंद देणारा व्हिडिओ होता. याच्यापुढे कोकणातून रानातून फिरताना नक्कीच सगळ्यांची दृष्टी बदलेल आणि हे फुल नेमकं काय असावं याचा कुठेतरी फोटो काढून आम्ही तुम्हाला त्याचा संदर्भ नक्कीच विचारू. नक्की 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 अनेक संदर्भ तुमच्याकडून लोक घेतात, अनेक PhD चे विद्यार्थी ना तुम्ही मार्गदर्शन करताय. तुमच्या मार्गदर्शनाखाली मला असं वाटतं 5 ते 6 विद्यार्थी आता डॉक्टरेट मिळालेली आहे. हं. जवळपास आणखी 20 ते 25 विद्यार्थी तुमच्या मार्गदर्शनाखाली PhD चं काम करतायत. हो सर हे सगळे एक जे आहे त्याला मिरॅकल हा शब्द योग्य आहे. एक वेगळ्या पद्धतीने झपाटलेलं ज्याला म्हणतात, आणि हे झपाटलेलं पण अर्थात हा कोकणच्या मातीचा गुण आहे की एखादी गोष्ट घेतली आणि ती जर का ललाटी आपण जी माती कोकणची जर का ललाटी लावली तर एक वेगळं बेभानपण असतं माणसामध्ये, ते येत राहतं. महाडसारख्या पोलादपूरसारख्या ग्रामीण भागातील विद्यालयात काम करत असतानाच त्या मातीमध्ये असणारी जी निसर्ग संपदा आहे ती संपूर्ण जगापुढे एका वेगळ्या माध्यमातून पोहोचवण्याचं एक अतिशय सुंदर आणि देखणं काम तुम्ही केलेलं आहे. भूगोल हा विषयाकडे पाहण्याचा आजपासूनचा सगळ्यांचा दृष्टिकोन हा बदलत राहील. आणि मला असं एक जे ट्रॅडिशनल शिक्षण आहे, मग कॉम्प्युटर इंजिनियर असेल ते असेल, या सगळ्यापासून भूगोलासारख्या विषयामध्ये देखील एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं काम आपण करू शकतो. आतापर्यंत आपले डायमंड होते ते व्यावसायिक होते, त्यांनी त्यांच्या व्यवसायामध्ये अतिशय मिरॅकल कामं केली. आज शिक्षण क्षेत्रातला डायमंड ज्या वेळेला आम्ही पाहतो त्यावेळी खऱ्या अर्थाने निसर्गामध्ये जे डायमंड्स आहेत ते स्वतः ते डायमंड झालेले आहेत. आणि सर नक्कीच या तुमच्या एकूणच याचा अभिमान आहे. मला असं वाटतं तुम्हाला एक युवा पुरस्कार मिळाला, तो नेमका कुठला पुरस्कार आहे? या संपूर्ण कार्याची दखल ज्यांनी घेतली. डेक्कन जॉग्राफी ऑफ इंडिया यांनी माझ्या कामाची दखल घेऊन मला युवा भूगोल शिक्षक पुरस्कार पुणे या त्या ठिकाणी देण्यात आला होता. अच्छा अच्छा. आणि त्याच्याबरोबर लोकमत ला मी खूप वेळा लिहितो, त्यांनी माझं जे लेखन आहे ते त्यांना आवडलं होतं म्हणून त्यांनी दरवर्षी जे लोकमत पुरस्कार जाहीर होतात त्याच्यामध्ये मला लोकमत पुरस्कार प्राप्त झाला होता. सर महाड आणि महाडचा पूर हे समीकरण गेल्या अनेक वर्षापासूनचं आहे. पूर आला आणि पूर येऊन गेल्यानंतर त्याच्यावर खूप समीक्षा होते, खूप चर्चा होते, काय केलं पाहिजे हे राजकीय शासकीय पातळीवर खूप त्याच्यामध्ये उहापोह होतं. मला असं वाटतं महाडमधील पूर या विषयासंबंधीचा एक प्रकल्प तुम्ही मुंबई विद्यापीठाला आणि शासनाला सादर केलाय. थोडक्यात त्याच्याविषयी काय? आपल्याकडे येणारा जो पूर आहे तो येणारा आपत्ती हा आपला विकास होऊ शकतो असं माझं मत होतं. आणि यासाठी मी महाडमध्ये आपली जी सावित्री नदी आहे आणि तिला गांधारी आणि काळ ज्या रायगड खोऱ्यातून येतात त्याच्यावरती आता हायड्रोलिक प्रोजेक्ट चालू आहे. तर या तिन्ही नद्यांची जे ड्रेनेज आहेत म्हणजे त्याचं जे असणारं पाण्याचा साठा, त्यामध्ये पाणी वाहण्याचा क्रम, या सगळ्याची डिटेल्स इन्फॉर्मेशन काढून एक प्रोजेक्ट असं सादर केला की हे जे पाणी आहे ते पाणी आपण विकू शकतो. म्हणजे माझ्या डोक्यातली अशी संकल्पना होती, सावित्री नदीत अतिरिक्त आलेलं पाणी इथून आपण साधारणतः भाटघर आणि इकडे साधारणतः मुळशी ही 2 धरणं साधारणतः 60 किलोमीटर अंतरावरती आहेत. जर शासनाने एखादी जसं कोल्हापूर बंधारा किंवा इतर बंधाऱ्यांच्या माध्यमातून ही टेक्निक जर वापरली तर हे जे पाणी आहे सावित्रीला आलेलं अतिरिक्त पाणी आपण विकू शकतो आणि त्यातून महाडचा विकास होऊ शकतो. म्हणजे पूर ही महाडची आपत्ती नाही तर तो विकास आहे, अशा प्रकारचं माझं मत होतं. आणि त्याचा डिटेल प्रोजेक्ट मी शासनाला सादर केला होता आणि तो प्रोजेक्ट त्यांनी मंजूर केला. सांगायला बाबाशी की त्यासाठी मला त्यांनी पैसे मंजूर केले, पण तो प्रोजेक्ट करण्यासाठी मंजूर झालेले पैसे आणि हातात आले पैसे याच्यात खूप फरक आहे. माझ्या हातात जेमतेम 40,000 रुपये आले आणि 40,000 मी प्रोजेक्ट कसा करणार, त्यामुळे मी ते सगळे पैसे शासनाला परत पाठवले. त्यामुळे तो प्रकल्प खरं तर सुंदर प्रकल्प होता आणि महाडमधल्या खूप लोकांनी तो अप्रिशिएट केला होता. त्यावेळी योगायोगाने रायगडचेच मंत्री, जलसंपदा मंत्री होते, त्यांना पण तो दाखवला होता, पण नंतर त्याची दखल घेतली गेली नाही. खरं तर ठीक आहे, म्हणजे पुराविषयीचा असलेला प्रकल्प पुरामध्येच गेला असं आपण थोडस म्हणायला हरकत नाहीये. ठीक आहे, म्हणजे भगवान के घर में देर आहे लेकिन अंधेर नाही आहे. शासनाला तुमच्या या अभ्यासाची दखल या काळात नक्कीच घ्यावी लागेल. सर आपण सामाजिक पातळीवर देखील खूप काम केलंय. जनकल्याण रक्तपेढीमध्ये आपण 8 वर्ष काम केलंय.
आणि रक्तपेढीच्या सगळ्याच उपक्रमामध्ये आपला सिंहाचा वाटा राहिलेला आहे. हो, नक्की. आणि महाडचं जे आपलं मुरली मनोहर मंदिर जे हवेली आहे त्याची देखील आपण पंच म्हणून काम केलेलं आहे. हो सर. म्हणजे एकीकडे संशोधन भूगोलासारखा एक कठीण अवघड विषय की ज्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर एका वेगवेगळ्या पद्धतीने घेतली जाणारी तुमची दखल आणि या सगळ्यांमधून तुम्ही स्वतःचं जे केलेली अचिव्हमेंट आहे ती नक्कीच समाज बांधवांना अभिप्रेत आहे. मला एक तुमच्याकडे एक मिराकल गोष्ट ऐकायला आवडेल ती वेदांगी कुलकर्णी. तर तिच्याविषयी तुम्ही आम्हाला सांगा. वेदांगी कुलकर्णी ही जी विद्यार्थिनी आहे तर तिचे वडील जे आहेत कुलकर्णी तर ती आता इंग्लंडमध्ये शिकते आहे. बिलो 18 ती शिकत होती. आता ती 19 वर्षाची झालेली आहे आणि ती 18 वर्षाची असताना ती स्पोर्ट्स मध्ये शिकते इंग्लंडमध्ये आणि इंग्लंड संघाची ती गोलकीपर होती. आणि मग तिने सायकलिंग करायचं ठरवलं. मग एवढंच नाही तर तिने संपूर्ण जगाला 113 दिवसात सायकल फेरी मारायचा विश्वविक्रम करायचं ठरवलं होतं. वर्ल्ड बुक ऑफ गिनीज रेकॉर्ड. आणि मग तिला वर्ल्ड बुक ऑफ गिनीज रेकॉर्डनी मंजुरी दिली जगाची प्रदक्षिणा करण्याची सायकलवर. आणि मग आता ही प्रदक्षिणा करत असताना मग तिला अनेक प्रकारचे अडथळे होते. मार्ग कसा तयार करायचा, कशा प्रकारे जायचं हे तिच्या समोर आव्हानं होती. आणि अशा वेळी आपल्याला तिला योग्य मार्गदर्शक हवा होता आणि ते त्या मार्गदर्शकाच्या शोधात होते. सुदैवाने त्यांना माझा संदर्भ भेटला आणि ते माझ्याकडे महाडला आले तिकडनं खास. आणि 1-2 दिवस आम्ही तिच्याशी चर्चा केली आणि मग साधारणतः ऑस्ट्रेलियाच्या पार्थ पासून सुरुवात करायची. कुठून कुठे जायचं, पहिल्या दिवशी किती किलोमीटर जायचं, कुठे रस्ते कशा प्रकारे, सायकलिंग करताना साधारणतः हवेच्या दिशा कशी असेल, कुठल्या दिशेने सायकल केली पाहिजे, कुठला मार्ग चांगला आहे, वाऱ्यांची दिशा कशी असेल, तिथलं हवामान कसं असेल. म्हणजे पूर्ण तिला वर्ल्ड रेकॉर्ड करायचं होतं 113 दिवसात सायकलिंगचं. पण तिचं त्या मार्गावरची भौगोलिक परिस्थिती आणि मार्गाचं सगळं नियोजन करण्याची संधी मला मिळाली आणि तिची तेवढी प्रदक्षिणा वर्ल्ड रेकॉर्ड काहीतरी 1 दिवसाने पुढे गेला. पण रोज मी तिला मार्गदर्शन करायचो इथं बसून. रोज ती 100 किलोमीटर सायकलवर रनिंग करायची. संध्याकाळी माझ्याशी संपर्क व्हायचा. तर अशा प्रकारे एक गिनीज बुक ऑफ रेकॉर्डला काम करणाऱ्या विद्यार्थिनीला मार्गदर्शन करण्याची मला संधी मिळाली आणि हे माझं मी भाग्य समजतो. अरे वा. म्हणजे गिनीज बुक मध्ये वर्ल्ड बुक मध्ये जी नोंदणी झाली आणि त्याच्यामध्ये तुमचा असणारा सहभाग हा नक्कीच अभिमानास्पद आहे. माणसाला अनेक स्वप्न पडतात पण चांगला जर का गुरु असेल तर मला असं वाटतं त्याची स्वप्न नवीन सत्यामध्ये जातात. सर खरं तर तुमच्याविषयी म्हणजे एक टॉपिकवर तुमच्याविषयी अनेक क्षण बोलावं असे तुमचे टॉपिक्स आहेत आणि सर्व भौगोलिक क्षेत्रांना आपला जो स्पर्श झालेला आहे संशोधनाचा आणि अभ्यासाचा तो नक्कीच संपूर्ण जगाला भारताला उपयुक्त असा ठरणार आहे. आपले संशोधनाचं कायमच असं होत राहू दे. आपल्या प्रत्येक कृतीमध्ये आमचा आशीर्वाद किंवा आमचं सहकार्य आपल्याला किंवा आपल्या समाज बांधवांचं सहकार्य असणार आहे. प्रत्येक समाज बांधवाला आपल्या कार्याचा अभिमान आहे. आणि मला असं वाटतं की या संवादाच्या शेवट जात असतानाच मला तुमच्याविषयी पुन्हा एकदा तुमचं अतिशय मनापासून हृदयापासून अभिनंदन करतो. आता एकच तुम्हाला सांगेन की आता जी नवी पिढी जी शिकू पाहते म्हणजे 12वी नंतर स्वतःचं एक क्षेत्र निवडते त्या पिढीला आपण 2 मिनिटात काय संदेश द्याल? माझा सांगायचा मुद्दा असा आहे की आपण कुठल्याही क्षेत्रात जा, आपल्याला संशोधन हे फार महत्वाचं आहे. म्हणजे आता सांगायला मला अभिमान वाटेल मी कित्येक कॉलेजला इंटरव्ह्यू घ्यायला जातो आणि आज कित्येक विद्यार्थी माझ्या समोर ज्यावेळी इंटरव्ह्यूला येतात तेव्हा त्यांनी काही पेटंट असतात. म्हणजे त्यांचा बायोडाटा किती स्ट्रॉंग असतो याचा जर विचार करतो आणि आपल्या पिढीकडे बघतो, आपल्या समाजातील पिढीकडे बघतो तेव्हा मला त्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगायचं वाटतं की तुम्ही नुसतं शिकू नका, त्या शिक्षणाबरोबर तुमच्या ज्या आवडी निवडी आहेत त्या जोपासणं फार महत्वाचं आहे. आणि त्या आवडी निवडी नुसत्या जोपासून नाही तर त्याच्यामध्ये आपण पुढे पाऊल कसं टाकू याचा विचार केला पाहिजे. काहीतरी संशोधनात लिहिलं पाहिजे, त्याला मान्यता घेतली पाहिजे. खरं तर असं काही नाही की एखाद्या शहरात जाऊन काम करता येतं, खेडेगावात राहून सुद्धा काम करता येतं आणि आपण आपलं जे भविष्य आहे ते उज्ज्वल करू शकतो. खरं तर
आपण अनेक क्षेत्रामध्ये आहात, इंजिनिअरिंग आहे, मेडिकल आहे, पण काही लोक त्या क्षेत्रात गेले की तिथं थांबतात. तर त्यांनी न थांबता सतत अभ्यास करत राहिला तर आपल्याला नवीन नवीन गोष्टी समजत जातात. तर मी सगळ्या पिढीला एवढंच सांगेन की तुम्हाला जर MPSC, UPSC स्पर्धा परीक्षा या सगळ्या क्षेत्राकडे पहा. नुसतं इंजिनिअरिंग करणं किंवा नुसतं मेडिसिन करणं नाही, तर त्याच्याबरोबर या सगळ्या कला गुण आपण जोपासले पाहिजेत. धन्यवाद समीर भाई. येणाऱ्या काळामध्ये आता फक्त आपण 22 पुस्तकं लिहिली आहेत, आपल्या असंख्य शोधनिबंध आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जे भूगोलाचे अभ्यासक आहेत त्याच्यामध्ये नक्कीच आपला आदराने उल्लेख होईल. असं कार्य आपल्याकडनं कायम घडत राहील. आपण कायमच विद्यार्थी राहिलेले आहेत असं माझ्या लक्षात येते. किंवा जेव्हा आपल्याला भेटण्याचा योग होतं त्यावेळी आपल्याकडनं काम चालू असतं. अनेक तास आपण त्याच्यावर काम करत असतात. दिवसभर शिक्षण ज्ञानदानाचं काम करायचं आणि रात्री 11 नंतर जे विद्यार्थी आहेत की जे फोनवर किंवा या माध्यमातून आपल्याशी संपर्क राहतात त्यांना देखील आपण तेवढ्याच उत्साहाने आणि तेवढ्याच ताकदीने आपण त्यांना मार्गदर्शन करत असतात. आज जे काही भूगोलाचे विद्यार्थी घडत आहेत त्या घडवण्यामध्ये आपला फार अतिशय मोलाचा वाटा आहे. आपल्या संपूर्ण कार्याला असं सॅल्यूट केला पाहिजे, सलाम केला पाहिजे. आणि कोकणच्या रायगडचे सुपुत्र, या कोकणच्या भूमीतला एक सुपुत्र जो केवळ कोकण भूमी नाही, केवळ महाराष्ट्र नाही, केवळ भारत नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर असणाऱ्या भौगोलिक बदलाचा, पर्यावरणाचा अभ्यासक म्हणून ज्या वेळेला काम करतो त्यावेळी समाजाला याचा नक्कीच अभिमान वाटतो. मी तुमचं पुनश्च एकदा अति हृदयपूर्वक सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करतो आणि तुमच्या भविष्याच्या संपूर्ण वाटचालीला, संशोधनाचे असू दे आणि निर्मितीच्या मध्ये असू दे, विश्वकोशामध्ये आपले अनेक लेख जातील की ज्याची दखल साऱ्यांनाच घ्यावी लागेल. या लेखाचं लिखाण विश्वकोशामध्ये मी पण काही काळ काम केलंय डॉक्टर विजय आव्हाड यांच्याबरोबर आणि त्यामुळे मला जर आवागा काय तो माहिती आहे. या सगळ्यामध्येच आपण काही क्लिप्स दाखवल्या त्या देखील खूप परिणामकारक आहेत. कोकणातील निसर्गाकडे पाहण्याची आमची दृष्टी तुम्ही आज आमची बदलली आणि महाडच्या सावित्रीचे अश्रू जे आता महाडकरांना त्रास होतोय ते नक्कीच आपल्या कामातून दूर होतील असा विश्वास या ठिकाणी प्रकट करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. यानंतरचे सूत्र सन्माननीय सतीश शेठ यांच्याकडे देतो. धन्यवाद. आवाज भाई, आवाज भाई, आवाज. सतीश भाईंचा आवाज नाही. धन्यवाद सुधीर भाई. आता येतो आवाज? यस यस. आता आपण गेले साधारण 1.5 तास, 1.25 ते 1.5 तास अतिशय तन्मयतेने डॉक्टर समीर अरुण बुटाला यांचं एक मनोगत आपण ऐकत होतो आणि मनोगत घेणारे आपले सुधीर गाडगे नाही सॉरी सुधीर शेठ महाडचे यांनी अतिशय ते फुलवलं कोकणातल्या फुलांप्रमाणे. परंतु सुरुवातच इतकी चांगली करून दिली की सूत्रसंचालनाचं काम प्रिया आदेश शाह यांनी केलं. अतिशय शुभ संकेत मिळाले आणि अतिशय चांगला कार्यक्रम झाला. डॉक्टर समीर भाईंच्या बद्दल आणखीन मला काही सांगायचं झालं तर ज्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी आपल्याला पत्राद्वारे आपल्या केलेल्या कामाची दखल घेतली, आम्ही सुद्धा डायमंड बिहाइंड द कर्टन ह्या स्कीम योजनेतर्फे आपली दखल घेतलेली आहे. आणि सुधीर भाईंना विचारलं की काय आहे की डॉक्टर समीर बुटाला यांचं मनोगत घ्याल का, तर म्हटले की मला नेहमीच हिऱ्यांची पारख करायला आवडते आणि त्यांनी त्याप्रमाणे उत्तम प्रकारे पारख केली. आपल्या मुलाखतीमध्ये आम्ही खूप खूप चांगल्या गोष्टी शिकलो. आणि एक वेगळा विषय की जनरली IT किंवा कॉम्प्युटर याबद्दल आपण नेहमीच आता आपण लेक्चर ऐकली, पण भूगोलावर लेक्चर देणारं म्हटल्यावर अनेकांच्या भोवया उंचावल्या आणि आता जीभ बाहेर काढली बऱ्याच लोकांनी की वाह काय सुंदर मुलाखत चाललेली आहे. ह्या विषयामध्ये सुद्धा अभ्यास केला तर उत्तुंग ते अथांग प्रमाणे आपल्याला तो अभ्यास करता येतो. मगाशी तुम्ही नदीचं उदाहरण दिलं की उत्तुंग सावित्रीचा उगम उत्तुंगावर आहे आणि ते अथांग सागरात मिळते. त्याप्रमाणे हे आम्हाला ऐकायला मिळालं, आम्ही प्रत्यक्ष अनुभवलं. आणि आपण जी पुस्तकं लिहिली ते MPSC किंवा UPSC साठी सुद्धा अभ्यासक्रमात ती मुलं वापरतात, हे ऐकून सुद्धा मला अतिशय चांगलं वाटलं. कोकणातल्या निसर्गाच्या बागेमध्ये फिरून तुम्ही आम्हाला फुलांची ओळख करून दिलीत. आणि तुम्हाला एक सांगायला एक अतिशय आवर्जून सांगा असं वाटतं की ठाण्याला आपल्या महाडच्या एक आजी ज्यांना अन्नी भाभी म्हणतो, सुहास मेहतांची आई, त्यांनी आता मला फोन करून सांगितलं
की समीरला माझे आशीर्वाद सांगा, कारण मी त्यांचा आता कार्यक्रम ऐकलाय आणि आता मला त्यांनी मेसेज केला फोनवर की अतिशय उत्कृष्ट समीरभाई कार्यक्रम झालेला आहे आणि माझा धन्यवाद. नावाने जरा उल्लेख करा, सांगा की अण्णी भाभीला खूप खूप आवडला. म्हणजे धन्यवाद. हा कार्यक्रम हॅलो, तर हा कार्यक्रम 25 वर्षाच्या मुलापासून आज 90 वर्षाच्या आजीबाईंपर्यंत सर्वजण बघतायत आणि तुम्हाला पाठीची शाबासकीची थाप देतायत. हे तुमचं कर्तृत्व आहे. सुधीरबाईंनी सुद्धा अतिशय मोलाचं चांगलं कर्तृत्व ओपन करून दाखवलं. तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि थोड्याशी उद्याच्या कार्यक्रमाकडे जातो. उद्याचा कार्यक्रम तुम्हाला माहितीच आहे, मागच्या मी रविवारी सांगितलं की आजकाल स्त्रिया नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रात आघाडीवर असतात आणि त्यांच्यासाठी काही क्षेत्र आहेत ती फक्त स्त्रियांसाठी असते. असं एक क्षेत्र आहे फक्त महिलांसाठी की सौंदर्य स्पर्धा, आणि त्यांना त्यांचे मुकुट चढवले जातात. अशा आपल्याकडे एक समाजकन्या आहे, मिसेस इंडिया झालेली आहे, मिसेस आशिया झालेली आहे. हा मानाचा मुकुट लागोपाठ तिने 3 वर्ष मिळवलेला आहे. आणि अशा महिलेची मुलाखत ऑब्विसली सर्व महिला ऐकायला नक्की आतुर झाल्या असतील, कारण आजकाल आपण पाहतोय की फिटनेस हा अतिशय गरज आहे. आणि फिटनेस कसा राहावा, नुसता फिटनेस नाही तर सौंदर्य स्पर्धेमध्ये 1 नंबर ज्या वेळेला आशियात मिळतो आणि विश्व सौंदर्यासाठी या मिसेस इंडियाची वर्ल्डसाठी निवड होते, अशा मिसेस इंडियाकडनं आपल्याला मुलाखत ऐकायला नक्कीच आवडेल. आणि ती आहे उद्या संध्याकाळी 5 वाजता. तेव्हा महिलांबरोबर पुरुषही ही मुलाखत ऐकू शकतात, नक्कीच ऐकतील ते. आणि उद्या भेटूया संध्याकाळी 5 वाजता आपण पुन्हा याच रंगमंचावर. तोपर्यंत घरीच राहा कृपया आणि सुरक्षित राहा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. नितीन भाई. येस, सायनिंग ऑफ. थँक्यू. थँक्यू. सतीशभाई, नितीनभाई, खूप खूप आभार तुमचे. तुमचा आभार प्रोफेसर, तुम्ही वेळ दिला तेवढ्या कामामध्ये आणि आमच्यासाठी एवढा वेळ घेतला. सुधीर भाऊंचं तर की ते कुठल्या गोष्टीला माझ्या नाव म्हणत नाहीत ना, त्याच्यामुळे मी हक्काने आता सांगायला लागलोय की माझा लहान भाऊ मला म्हटलं तरी चालेल त्याला, आणि खूपच चांगलं काम करतो तो. थँक्यू सुधीर. शहा मॅडमचं पण आभार. धन्यवाद. प्रिया शहा मॅडम आम्हाला प्रथमच ओळख करून दिलेली आहे. मला वाटतं की याच्या पुढे त्यांना आपण नक्कीच संधी द्यायला पाहिजे की अतिशय चांगल्या प्रकारे ओळख करून देते. आणि महाडकर नेहमी आघाडीवर असतात. हो ना, हो, त्या कवयित्री पण आहेत ना. हो, आणि त्यांच्या चारोळी कवितेचा संग्रह प्रकाशित झालेला आहे. कधीतरी एकदा कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना आपण लाईव्हली ऐकूया समयाच्या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद सर. नक्कीच आपण कोजागरीच्या दिवशी असं काहीतरी वेगळा कार्यक्रम ठेवूया की सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातले काहीतरी असतील आणि आपण त्यांचं सगळ्या 8-10 लोकांचं हे चालू करू. हो, यस, चालेल. धन्यवाद. थँक्यू एव्हरीबडी. सायनिंग ऑफ. ओके.